पॅरेंट्स कुठे कुठे चुकतात असं वाटतं तुम्हाला? पालक बऱ्याच वेळेला ऐकूनच घेत. शाळेकडनं फीडबॅक येत असेल की हे असं होतंय, तुमचं मूल थोडं वेगळं आहे अभ्यासाच्या बाबतीत म्हणा, वर्तणुकीच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत, ते सिरियसली घ्या. तुमच्या शाळेतले शिक्षक हे तुमच्या वाईटावर बसलेले नाही. वय वर्ष 6 पर्यंत संपूर्ण स्पीच डेव्हलप होणं अत्यंत महत्वाचं आहे. किती स्ट्रिक्ट राहावं आणि किती फ्रीडम द्यावं, दोन्हीचा बॅलन्स कसा राखता येईल याच्याकडे लक्ष देणं. 80% डिसिप्लिन स्ट्रक्चर, 20% थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालेल, कारण आपण माणसं आहोत, मशीन्स. पण टीनेजर्सला पण तुम्ही काय वाटतं आणि पालकांनी कसं हँडल करायचं? आता जे आपलं पिल्लू आहे ते पंख पसरायचा प्रयत्न करतंय, त्यामुळे त्याला पसरू द्या. काही अनुभव आल्याखेरीज माणूस शिकत नाही. आत्ताच्या ऍडोलेसेंट पिढीला असा विश्वासच नाहीये बऱ्याच वेळेला की माझे पालक मला समजून घेऊ शकतात. पालकांचं असं असतं की चुकांची यादी येते, चांगलं पटकन दिसतच नाही. हे जेई वालं खूपच डिप्रेस क्लासमध्ये करतात, त्यांना काही कळत नाही पण तरी सांगायचं. त्यांनी होणारं मानसिक ताण हॉरिबल आहे. खूप लोक जात आहेत एक्झाम्सला, पण किती पुढे जात आहेत. अनलेस यू आर दी टॉप मोस्ट इन युअर मार्क्स, जेई नीटचा विचार करू. नमस्कार. प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की त्यांचं मूल यशस्वी व्हावं, सक्षम व्हावं, आणि त्यांना कायम या गोष्टीची काळजी लागलेली असते. आणि या काळजीपोटी त्यांच्या मुलाकडून चूक कमी व्हाव्या, त्या चुका कशा टाळू शकतात त्याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं असतं. हे त्यांचं कर्तव्यसुद्धा आहे. पण कधी कधी ना ही काळजी जास्त होऊन जाते, आणि मग यामुळे काय होतं की मुला किंवा मुलीच्या खूप आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय ना त्यांच्या हातात येऊन जातात, आणि मुलं मग त्यांच्यावर खूप अवलंबून होऊन जातात. मुलांसाठी स्वावलंबी बनणं खूप अवघड जातं. पण या उलट जर स्वातंत्र्य जास्त दिलं गेलं, स्वातंत्र्यापेक्षा जास्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवलं गेली, मग त्यांना एकटासुद्धा वाटू शकतं. त्यांना घरातलं कोणी लक्षच देत नाही किंवा कोणाचं आपल्यावर प्रेमच नाही, ते एक चुकीच्या वाटेवर सुद्धा जाऊ शकतं. तर स्वातंत्र्य किंवा जबाबदारी आणि मार्गदर्शन यातलं तोल शोधण्याची फार गरज असते. कारण जर एकदा अवलंबून झाले आईवडिलांवर, तर हे बराच काळ राहतं आयुष्यातला, आणि तेच जर त्यांना एकटं वाटायला लागलं, कोणाचं आपल्यावर प्रेम असं वाटायला लागलं, हेही बराच काळ राहतं. कळत न कळत हे असतं. आणि आजकाल, आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पालकत्व तेवढं सोपं नाही. एकटे कुटुंब असतात आजकाल, आई वडील मूल तेवढंच, आधीसारखं मोठे कुटुंब नसलं. म्हणून आजचा भाग फार विशेष आहे. आजचे आपले विशेष पाहुणे आहेत बालमानसशास्त्रज्ञ इशिता तिठे. त्या ग्रो टू फ्लाय संस्थेचे संस्थापक आहेत. मागच्या 10 वर्षांपासून या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. आणि त्यांच्यासोबत बोलताना जेव्हा ते त्यांचे विचार मांडतात, फक्त त्यांचं तज्ज्ञ ज्ञान नाही, तर शेकडो मुलांसोबत, पालकांसोबत, शिक्षकांसोबत केलेले ते कार्य, तो अनुभव दिसून येतो. त्यांनी हे खूप स्पष्टपणे मांडलं आहे की कसं आईवडील तो तोल साधू शकतात, कसं ते जबाबदारीसोबत मार्गदर्शन देऊ शकतात, आणि कसं बऱ्याचदा मुलं अभ्यासात चांगलं न करण्याचं कारण फक्त त्यांची बौद्धिक क्षमता किंवा आळस करणं किंवा दुर्लक्ष करणं हे नसून बरेच वेगवेगळे कारण असू शकतात. आणि यात रेमेडियल इंटरव्हेन्शन कसं फायदेशीर ठरू शकतं हे त्यांनी सांगितलं. आजचा भाग फार विशेष आहे. तुम्ही शांतपणे मस्त समजून घ्या, तुम्हाला फार मजा येईल, आणि तुम्हाला तुमच्या मुलांसोबत कसं वागावं हे एकदम छानपणे कळेल. तुमचा अजून जास्त वेळ न घेता आपण सुरू करू आजचा आपला विशेष भाग. प्रस्तुत आहे रेमेडियल इंटरव्हेन्शन. जसं तुम्ही सजेस्ट केलं ग्रो टू फ्लाय करता, तुम्ही जे मला सांगितलं होतं रेमेडियल इंटरव्हेन्शन बद्दल, की कसं काही काही स्टुडंट्स स्टडीजमध्ये वीक असतात, पण युजली ती गोष्ट त्यांच्या IQ-शी रिलेटेड नसते. कधी कधी असते, कधी कधी नसते. कधी कधी असते, कधी कधी नसते. हो. मला पण असा अनुभव आलाय की माझा एक भाऊ आहे, तर तो 10वी पर्यंत त्याला फार अभ्यास येत नव्हता. कसं तरी 11वी 12वी मध्ये तो खूप चांगला अभ्यास करायला लागला, आणि त्यांनी 90च्या वर मार्क घेतले. 10वीत पासही होणार होता, अशी काहीतरी परिस्थिती. असं अजून एक मी एक्झाम्पल पाहिलं माझ्या शाळेमध्ये, की काही काही पोरं असतात 10वी पर्यंत येतात, त्यांना वाचण्यात तरी अडचण येत असते, मॅथ्स मध्ये तरी अडचण येत असते, आणि 10वी पर्यंत येताना जर बेसिक्स कच्चे आहेत तर पूर्णपणे ते IQ नसू शकतं असं मला वाटतं. कारण IQ कमी असेल तर वेळ जास्त लागेल. बरोबर आहे. आणि IQ कमी असेल ना तर ओव्हरऑल बेसिक ग्रास्पिंगलाच प्रॉब्लेम येतो. कुठलीही गोष्ट, कुठलीही कन्सेप्ट सांगितली तर ती कळायलाच प्रॉब्लेम येतो. IQ ग्लोबल असतो, इट्स नॉट स्पेसिफिक टू अकॅडमिक्स. ओके, त्यामुळे कुठलीही गोष्ट, म्हणजे त्याला बेसिक संकल्पना सांगितली
टीचरनी सांगितलेली इन्स्ट्रक्शन पण कळायला प्रॉब्लेम येईल, बेसिक इन्स्ट्रक्शन ती पण कळायला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे फक्त अभ्यासाच्या संकल्पना समजत नाहीयेत, वाचता येत नाही, याचा अर्थ ऐकू कमी आहे असं नाहीये. कधी कधी वाचण्याच्या टेक्निक माहित नाहीये पण असू शकतं. बरोबर. कधी कधी आम्ही बघितलंय व्हिज्युअल परसेप्च्युअल डिफिकल्टीज आहेत. म्हणजे बी आणि डी ही जर आपण अक्षरं म्हणली तर बी आणि डी सारखे दिसतात, बरोबर. तर ज्या मुलांना व्हिज्युअल परसेप्शन डिस्क्रिमिनेशन प्रॉब्लेम्स असतात त्यांना बी आणि डी सारखेच दिसतात किंवा इंटरचेंजेबली दिसतात. कारण बी म्हणल्यानंतर माझ्या किंवा तुमच्या डोळ्यासमोर जी इमेज तयार होते ती त्यांच्या डोक्यात तयारच होत नाही. ती कधी अशी होते, कधी अशी होते. आणि ते त्यांनी ठरवून नाही केलेलं, त्यांचा मेंदू करतोय ते. सो ती इमेज पक्की होण्यासाठी काही टेक्निक्स वापरायला लागतात, काही काम करायला लागतं. काही जणांचं हे कन्फ्युजन आयुष्यभरासाठी असतं, काही जणांचं हे कन्फ्युजन काही काळासाठी असतं. काही जणांना टेक्निक्स दिली तर ते वर्कआउट होतं, पण हे त्या व्यक्तीला कळलंच नाही किंवा त्याच्या आसपासच्या लोकांना कळलं नाही तर ते त्याला म्हणत राहणार, काय रे अजूनही तू 5वीत गेलास, अजून तुला बी आणि डी मधला फरक कळत नाही. आणि ही त्या मुलासाठी अपमानकारक गोष्ट होऊ शकते की यार बरोबर आहे, माझं सगळं बरोबर आहे, पण मी बॉर्डर हा शब्द लिहिताना डॉर्बर लिहितोय आणि काय आहे हे मला का अजून लक्षात येत नाही. फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, पण कधी कधी त्याची चूक नसते. सो त्याच्यावरती काम करायला लागतं. किंवा 6-9 मध्ये कन्फ्युजन आहे, ओके, किंवा मराठीमध्ये व ब या अक्षरामध्ये कन्फ्युजन आहे, प श याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. ही सगळी कन्फ्युजन त्याच्यामुळे होऊ शकतात. बरोबर. कारण नजरेचा फरक आहे, किंचित फरक आहे, त्याच्यामुळे होऊ शकतात. पण ते समजून घ्यायला लागतं की हे मुद्दामून नाही करत आहे प्रत्येक जण. हा, काही वेळेला काही मुलं कॅज्युअली ते करू शकतात, 3च्या ऐवजी 6 लिहूया, 6च्या ऐवजी 3 लिहूया, करू शकतात. पण प्रत्येक मूल कॅज्युअल नसतं. सो मूळ कारण शोधा. कॅज्युअल असेल तर कॅज्युअलनेस वरती वेगळ्या प्रकारे काम करता येऊ शकतं. त्याला कसं सिरियस बनवायचं हे काम करता येऊ शकतं. पण हा मुळात प्रॉब्लेम असेल तर त्याच्या व्हिज्युअल डिस्क्रिमिनेशन वरती काम करायला लागतं. काही ऍक्टिव्हिटीज आहेत व्हिजन थेरपीच्या, त्या केल्या तर फरक पडतो. आणि असे अजून कोणते कोणते युजली दिसणारे प्रॉब्लेम्स आहे की पोरं स्ट्रगल करतात अभ्यासाशी रिलेटेड? हा, सो वाचनाचं मी सांगितलं एक. काही म्हणजे वाचताच येत नाही पहिली गोष्ट, किंवा खूप तुटक तुटक वाचतोय, मधले शब्द गाळतोय, ओके, किंवा ओळी खूप वेळा स्किप होत आहेत, हा वाचनातली अडचण असू शकते. त्याच्यानंतर गणितामध्ये अंकांमध्ये गोंधळ होणं, मोठा लहान अंक ही संकल्पना न कळणं, आफ्टर नंबर बिफोर नंबर, पुढचा अंक मागचा अंक हे न कळणं, किंवा बेरीज वजाबाकीमध्ये अंडरस्टँडिंग न येणं, हातच्याची बेरीज हातच्याची वजाबाकी न कळणं, पाढे लक्षात न राहणं. आणि लक्षात न राहणं म्हणजे रोज बोलतोय, रोज बघून म्हणतोय तरी पाढे डोक्यात जातच नाहीये, त्याला मॅथमॅटिकल मेमरीला प्रॉब्लेम येतोय. मेमरीज खूप प्रकारच्या असतात. सो जर एखादा पालक हे म्हणत असेल की त्याला ना वय वर्ष 2 असतानाचा इन्सिडेंट आठवतो पण पाढे मात्र लक्षात राहत नाहीत, या 2 गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. आपल्या मेमरीमध्ये कंपार्टमेंट्स असतात. सिक्वेन्शियल मेमरी आहे ही जी आहे, एपिसोडिक मेमरी आम्ही म्हणतो ती आहे, किंवा चहा कसा करायचा हे लक्षात ठेवायची जी रेसिपीची मेमरी ती वेगळी आहे. अंक लक्षात ठेवणं याची अंक स्मृती हे वेगळी आहे. अक्षरांची स्मृती वेगळी आहे. सो प्रत्येक गोष्टीची मेमरी वेगळी असते. त्यामुळे एक जमतं म्हणून दुसरं जमलंच पाहिजे असं म्हणण्यात अर्थ नाही. एखादा मुलगा गणितात उत्तम असेल, वाचनात बेकार असेल, होऊ शकतं. सो गणितामध्ये ह्या अडचणी येऊ शकतात. गणितामध्ये बोटांवरती नीट मोजता न येणं हा प्रॉब्लेम असू शकतो, की 4 दाखव असं म्हणल्यानंतर 3च दाखवतोय, होऊ शकतं. कारण त्याला कळतच नाही की चौथं फिंगर ओपन झालेलं नाहीये. किंवा आम्ही मुलांकडनं फिंगर्सचे एक्सरसाइजेस करून घेतो, कारण त्यांना समजा म्हणलं फिंगर नीट करा 1 2 3 4 असं म्हणून दाखवा, तर ते 1 2 3 4 तोंडाचा स्पीड आणि हाताचा स्पीड मॅचच होत नाही. मग कसं काउंटिंग बरोबर होणार आहे? समोर वस्तू ठेवल्यात, मोज या, तोंड वेगळंच बोलतंय, हात इकडे बघतो इकडे, हेही होतं. हे जे कोऑर्डिनेशन आहे याला आपण म्हणतो व्हिज्युअल मोटर हँड कोऑर्डिनेशन. पण ते व्हायला सगळ्यांचा समन्वय व्हायला पाहिजे ना. मेंदूने इन्स्ट्रक्शन नीट दिली पाहिजे, हाताने नीट काम केलं पाहिजे, डोळ्यांनी नीट काम केलं पाहिजे, तोंडाने नीट काम केलं पाहिजे. आपण इन जनरल मध्ये या गोष्टी इतक्या सहज रीतीने करत असतो की आपल्याला वाटतं एवढं काय अवघड नाहीये, जमलं पाहिजे एवढं. तसं नाहीये. ज्यांना अडचणी आहेत त्यांना हे नाही जमत.
सो सिस्टमॅटिकली प्रत्येक गोष्टीला ट्रेन करायला लागतं. याच्यामध्ये एक छोटा पॉइंट ऍड करायचा मला. मी ना एकदा एक पुस्तक वाचलं होतं स्मिता गौड यांचं. खूप फेमस रायटर असं नाही, पण माझ्या ओळखीत होत्या त्या एका सिनियर थ्रू. तर ते पुस्तक होतं की नाव आठवत नाही, पण ते त्यांनी कसं लहान प्री प्रायमरी स्टुडंट्सला कसं शिकवलं. तर त्यात मी वाचलं की कसं त्यांनी अंक शिकवले, अक्षर शिकवले. बरोबर. आणि त्यांनी मला कळालं की अशा प्रकारे जर कधी मला शिकवायला गेलं असतं, मला खूप लवकर गोष्टी कळायला असतात. आणि जितक्या सहज आपल्याला सध्या कळतंय ते तेव्हा ते तसं नव्हतं. ते आपण थोडक्यात ते पाठ केल्यासारखं झालेलं आहे. तेच आपण समजलं नाहीये ते. तर ह्या बेसिक गोष्टीमुळे पण हे होतं का? बेसिक स्कूलिंगमुळे डेफिनेटली. कसं होतं बेसिक स्कूलिंग मध्ये, मी अगदी म्हणते याचा पाया आहे तो प्री प्रायमरी किंवा इव्हन प्री प्रायमरी ओके कट दिस ज्युनियर सिनियर केजी या लेव्हलला. ज्युनियर सिनियर केजीच्या लेव्हलला सर्वात महत्वाचा पाया आहे. तिथे ज्या लेव्हलला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि ज्या प्रकारे शिकवल्या जातात दॅट ऍक्ट्स लाईक अ फाउंडेशन. तो पहिला पाया आहे. तिथे अक्षर ओळख, अंक ओळख ही योग्य प्रकारे शिकवणं खूप महत्वाचं आहे. अंक संकल्पना म्हणून शिकवणं महत्वाचं आहे. म्हणजे पाच वस्तू. 5 हा फक्त एक सिम्बॉल नाहीये मराठीतला किंवा इंग्लिश मधला. 5चा अर्थ 5 वस्तू असतात. 5 अधिक 1 म्हणजे ऍक्च्युली 5 गोष्टींमध्ये एक ऍड होतो. गुणाकार हा कधीच मला पण कधी कोणी शिकवलेला नव्हता की इट्स अ मल्टिप्लाइड ऑफ द सेम नंबर. म्हणजे इट्स अ ऍडिशन, रिपीटेड ऍडिशन. हे कधीच कोणी शिकवलं नव्हतं. मला पण ते त्या पुस्तकात कळालं आणि ते मला या वयात कळतंय. सो आम्ही मुलांना ज्या वेळेला आमच्या थेरपीमध्ये काम करतो त्यावेळेला ही रिपीटेड ऍडिशन शिकवतो की हे काय आहे, टेबल म्हणजे नक्की कसं बनलंय, का आपल्याला करायचंय, का टेबल पाठ करायची. कारण जोपर्यंत तुम्हाला महत्व कळत नाही तोपर्यंत तुम्ही नाही पाठ करणार. मुलांना लॉजिक लागतं आणि आजकालच्या पिढीला तर लागतच लागतं. त्यांना तुम्ही फक्त म्हणलात हे कर, काय करणार नाही ते. त्यांना कारण माहिती पाहिजे. सो ज्या वेळेला आपण म्हणतो की बघ समजा, म्हणजे मी उदाहरण देताना काय असं देते, तुझ्याकडे एक पॅकेट आहे ज्यात 5 पेन्स आहेत आणि अशी तुझ्याकडे 7,350 पॅकेट्स आहेत. तर तुझ्याकडे टोटल पेन किती हे जर तुला मोजायचं झालं तर तू 5 अधिक 5 अधिक 5 7,350 वेळा करणार आहेस का? नाही. हे त्रासदायक आहे की नाही, बोरिंग आहे की नाही. मग त्याच्याऐवजी एक आयडिया सांगते, तू 5चं टेबल लर्न कर आणि याला इंटू 5 कर. तुला सगळे पेन्स किती आहेत ते कळून जाईल आणि हे काम 5 मिनिटात होईल. नाही तर तू प्रत्येक पॅकेट मोजत बसणार. हे म्हणल्यानंतर त्यांना लॉजिक कळतं की का आपण हे करतोय. या प्रकारे सगळ्या ठिकाणी जर तुम्ही लॉजिक देऊ शकलात तर लर्निंग खूप काय म्हणूया हॅपी होऊ शकतं, आनंदी होऊ शकतं. कारण त्याची मजा कळायला लागते की अरे हा हे असं केलं होतं. म्हणजे आता माझा मुलगा ज्या वेळेला मी बघते की त्याला गुणाकार मी कधी शिकवलाच नाही, पण तो कसा शिकला, मॅच मध्ये एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात, 5 ओव्हर्स राहिलेत म्हणजे इतके बॉल्स राहिलेत. या प्रकारे तो गणित शिकला. मग मला पाढा पाठ करायचा, आई म्हण ना पाढा, आई म्हण ना पाढा. असं करून करून त्यांनी मला म्हणायला लावायचा, मग तो पाढा पाठ करायचा. असं करून त्यांनी 2 ते 10 पाढे त्याचा काही संबंध नसताना पाठ करून घेतले. कारण त्याला हे वेगवेगळ्या ठिकाणी असे अप्लाय करायचे असते की मग 1 तासात इतकी मिनिटं, मग 3 तासात किती, मग इतके सेकंद. हे त्यांना इंटरेस्ट आहे म्हणून तो करतोय. पण असा इंटरेस्ट आपण निर्माण करू शकतो का आपल्या मुलांच्या आयुष्यात, हे आपल्याला बघायला पाहिजे. कमिंग बॅक टू द क्वेश्चन, जे आपण म्हणलो की अडचणींमध्ये काय, तर अडचणींमध्ये आपण वाचनाच्या अडचणी बोललो, गणिताच्या बाबतीतल्या मी बोलले, स्पेलिंग मेकिंग किंवा मराठीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जोडाक्षर किंवा याचं हे, त्या दोन्हीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला ना नीट ऐकता आलं पाहिजे. तुम्हाला जर नीट ऐकू आलं नाही तर तुम्ही लेखन नीट करू शकत नाही. याच्यासाठी तुमचं बोलणं पण क्लिअर पाहिजे. बऱ्याच वेळा पालकांना हेही कळत नाही की त्यांचा मुलगा तोतरा आहे किंवा त्यांचा मुलगा स्पष्ट बोलत नाहीये, त्याला न नीट बोलता येत नाहीये किंवा त्याला क्ष म्हणता येत नाहीये, श्र म्हणता येत नाहीये. तर ते योग्य नाहीये. वय वर्ष 6 पर्यंत संपूर्ण स्पीच डेव्हलप होणं अत्यंत महत्वाचं आहे. जर ते डेव्हलप झालेलं नसेल, तो अडखळत असेल किंवा तोत्र बोलत असेल, नीट बोलत नसेल, तर त्याच्या अभ्यासावरती परिणाम होणार आहे. कारण त्याला समजा फ्रॉग लिहायचंय तर तो म्हणणार आहे फ्लॉग.
आणि तो FLOG लिहिणार आहे, मग तुम्ही त्याला चूक नाही म्हणू शकत. किंवा तो मराठी शब्द लिहितोय, ओके, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला समजा कुठलाही शब्द लिहायचा आहे आणि तो स्पष्टपणे बोलतच नसेल तर तो अस्पष्टपणे तसंच लिहिणार आहे. आत्ता सुद्धा आम्ही जेव्हा असेसमेंट कंडक्ट करतो तेव्हा तेच दिसतं, त्या मुलाला न म्हणताच येत नाहीये, त्यामुळे तो सगळीकडे न लिहितोय. हा प्रॉब्लेम जो स्पेसिफिकली आहे याच्यामध्ये स्पीचचं पण बघायला पाहिजे की स्पीच क्लिअर आहे का, कुठल्या वयाला बोलणं सुरू झालं हे पण महत्वाचं आहे. ज्या मुलांमध्ये स्पीच डिले असतो त्यांची ओव्हरऑल व्होकॅबलरी किंवा शब्दसंग्रह हा अत्यंत कमी असतो, त्यामुळे वाक्यरचना करायला, क्वेश्चन आन्सर्स मध्ये व्यवस्थित सविस्तर उत्तर द्यायला त्यांना प्रॉब्लेम येत राहतो. त्यामुळे व्होकॅबलरी कधी झालेली आहे, मग ती कमी असेल ती डेव्हलप करायला पाहिजे पालकांनी. ठीक आहे, उशिरा बोलायला लागला, पण तुम्ही त्याच्यानंतर एक्स्ट्रा एफर्ट घेतले का त्याचा शब्दसंग्रह वाढवायला, हे बघणं आवश्यक आहे. सो स्पेलिंग किंवा इतर उत्तरं लिहिणं हा सगळा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आधी या सगळ्या प्री रिक्विजिट्स येतात. किंवा रायटिंगच्या याच्यामध्ये बोटं जर स्ट्रॉंग नसली, मला बोटात नीट पेन्सिल पकडताच येत नाहीये, ओके, किंवा माझं प्रेशर जास्त आहे किंवा खूप कमी आहे, मला नाही लिहिता येणार आहे. आणि अडचण पण खूप येईल लिहिताना. राईट, अक्षरही चांगलं खांदे दुखतात, पाठ दुखते मुलांची, मुलं सांगतात हात दुखतोय, हाताला खूप घाम येतोय, तुला काही अभ्यास करायचा नाहीये, तू कंटाळा करतोयस, हा डायलॉग असतो आयांचा. कारण हे मान्यच नसतं की हा ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे. मला दरवेळेला पालकांना सायको एज्युकेट करताना पहिल्यांदा हे सांगायला लागतं की अहो त्याला फक्त कंटाळा आहे असं म्हणू नका, जरा बघूया अजून काही कारण आहेत का. न बघता आपण नको ठरवायला की तो आळशी आहे. कारण आळशीपणा नंतर येऊ शकतो, गोष्टी जमत नाहीयेत, आई बाबा ऐकत नाहीयेत, मग मी नाही करणार, हे होऊच शकतं. त्यात कारण पहिलीतला मुलगा आईशी भांडणार नाहीये, तू मला समजून घेत नाहीयेस, मला किती त्रास होतोय तुला कळत नाहीये, असं नाही बोलणार आहे पहिलीतलं मुलं. ते आपलं रडणार आहे आणि फक्त अवॉइड करणार आहे. सो आपल्याला समजून घ्यायचंय की नक्की का हे होतंय. प्री रिक्विजिट्स जर कम्प्लीट होत असतील तर मग पेन्सिलचा कंट्रोल कमी पडतोय का हे बघायला लागतं. स्ट्रोक्स नीट नाहीयेत का, जजमेंट ऑफ स्पेसिंग आहे की नाही. आता बरेच पालक म्हणतात फार गिचमिड करतो लिहिताना, जवळजवळ लिहितो किंवा असं लांब लांब लिहितो, ओके, किंवा त्याला कळतच नाही हा शब्द इथे फिट होईल की नाही. का नाही कळत? बिकॉज नजरेला अंदाज लागतो, ज्याला आम्ही फिगर ग्राउंड परसेप्शन म्हणतो. फिगर ग्राउंड परसेप्शन नसेल, स्पेसिंगचं जजमेंट नसेल तर तुम्ही नाही लिहू शकत. आणि ते जजमेंट यायला काही स्पेसिफिक गेम्स लहानपणी खेळायला लागतात, ते जर खेळलेले नसतील तर आपोआप ते येणार नाहीये. एक्झाम्पल, पिक अँड पुट असा एक गेम आम्ही म्हणतो की असे स्लॉट्स असतात बघा, आणि त्याच्यामध्ये हा प्राणी लावायचा आहे किंवा काय गाड्या लावायच्या आहेत, पझल आहे ते आपण जोडतोय, ब्लॉक्स आहेत, त्या ब्लॉक्स मध्ये मोठ्या ब्लॉकवर छोटे ब्लॉक्स लावले जातात. वाटीत वाटी हा गेम असतो, ओके, की 10 वाट्या आहेत, त्यातला कमी 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 करून ती आत जाते. किंवा स्टॅकिंगचे गेम्स आम्ही म्हणतो, की रिंग पुटिंग हा गेम आहे. या सगळ्या गेम्स मधून आपल्याला नजरेला अंदाज येतो, मोठं कुठलं छोटं कुठलं, कुठलं कुठे मावेल, कुठलं कुठे बसेल, यातनच नजरेत अंदाज येणार आहे पुढे. एक याच्यावरून एक प्रश्न की जर ह्या गोष्टींचा अंदाजा नसेल तर समजा कोणी गाडी चालवत आहे तर त्यांना किती दूर आहे कोणती गोष्ट, किती जवळ आहे, यात त्यालाही प्रॉब्लेम येणार. बॉल थ्रोईंग कॅचिंगला प्रॉब्लेम येणार, ओके, तिथे तर अजून कॉम्प्लेक्स आहे. तिथे आपल्याला स्पीड त्याचं पण जजमेंट हवंय, तुमची गाडी चालू आहे त्याची समोरची गाडी पण चालू आहे. सो स्पीड, टाइम, कोऑर्डिनेशन, मी गाडी चालवतोय, आसपास इतर गाड्या आहेत, खूप हाय लेवलला मल्टीटास्किंग आहे. ते तर डेव्हलप होणं ही वेगळीच गोष्ट आहे. मी आता बेसिक लेवलला मल्टीटास्किंग म्हणते, त्याला सुद्धा प्रॉब्लेम येणार. आणि जसं मी मगाशी म्हणलं, रायटिंग हा खूप कॉम्प्लेक्स टास्क आहे. रायटिंग या टास्कमध्ये आपण काय काय गोष्टी कन्सिडर करतो याचा कधी कोणी विचारच करत नाही. मी जर एक वाक्य लिहितेय, द ऍपल इज रेड, हे लिहिताना मला काय काय गोष्टींचा विचार करायला लागतो. मला अक्षर ओळख पाहिजे, मला कॅपिटल स्मॉल माहिती पाहिजे, मला त्यांचे झोन्स माहिती पाहिजेत. ए कुठे लिहायचा, पी खाली जातो, बरोबर, याला झोन म्हणतात. झोन्स माहिती पाहिजेत, मला स्पेलिंग माहिती पाहिजे, मला 2 अक्षरांमध्ये स्पेसिंग करायचंय हे लक्षात ठेवायचंय, मला 2 शब्दांमध्ये स्पेसिंग करायचंय हे लक्षात ठेवायचंय, हे वाक्य आहे त्यामुळे त्या वाक्यासारखं दिसलं पाहिजे हे मला लक्षात ठेवायचंय, मला शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे आणि मला हे अख्खं वाक्य लक्षात ठेवायचंय. अशा प्रकारे मी आता काउंट केले 9 गोष्टी ऍट अ टाइम मी करते. बरं, याच्याबरोबर हँडरायटिंग पण रिडेबल पाहिजे, बरोबर की नाही, त्यामुळे 10वी गोष्ट झाली. 10 गोष्टी मी ऍट अ टाइम करते एक वाक्य लिहिताना.
आपण हे इतक्या सहजपणे करतो की आपल्याला असं वाटतं आपल्या मुलांना हे सहजपणे जमलं पाहिजे. पण हे याच्यामुळे कॉम्प्लेक्स आहे की या 10च्या 10 गोष्टी ज्या मी बॅक फ्रंटला बोलले की कॅपिटल माहिती पाहिजे, स्मॉल माहिती पाहिजे, स्पेसिंगचा अंदाज पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर मुलाला येतच नसतील तर तो नाही वाक्य लिहिणार आहे बरोबर. तो वर्ण खाली कॉपी करताना पण त्याच्या नाकी 9 येणार आहेत. त्यामुळेच क्लासरूम कम्प्लिशन होत नाही. तेवढ्या वेळेत फळ्यावरचं उतरवून मुलांना लिहिता येत नाही आणि ही बऱ्याच पालकांची कंप्लेंट्स असते की त्याला फळ्यावरचं लिहिता येत नाहीये, त्याचा स्पीड कमी पडतो, तो आळशी आहे, तो टाइमपास करत बसतो, तो गप्पा मारत बसतो. मारतो ना गप्पा, पण केव्हा, जेव्हा त्याला लक्षात येतं की हे माझ्या होणार नाही, माझ्या कपॅसिटीमध्ये नाहीये, होणारच नाहीये, मला जमणार नाहीये. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये पॅरेंट्स कुठे कुठे चुकतं असं वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे ना, मला असं वाटतं पालक बऱ्याच वेळेला ऐकूनच घेत. सो ज्या वेळेला मूल सांगतं की मला अडचण येतेय, आजकालची मुलं झाली आहेत व्हर्बल, तेवढी तक्रार करायला शिकलीत. अगदी पहिलीतलं मूल पण तक्रार छान करतो घरी, पण ती तक्रार ना दरवेळेला लांडगा आला रे आल्याप्रमाणे धरली जाते की हा ना कारणच काढतोय न करण्यासाठी, जे काही अंशी काही मुलांच्या बाबतीत खरं असेल. पण मला असं वाटतं तुमचं मुल आहे ना, बेनिफिट ऑफ डाऊट द्या ना त्याला, ऐकून घ्या ना काय म्हणतोय, समजून घ्यायचा प्रयत्न करा. खरंच तसं होतंय का? जेव्हा तो म्हणतोय मला इथे दुखतंय, मला इथे दुखतंय, मला खूप घाम येतोय, एक्सप्लोर करण्यासाठी थोडासा तुमचा पेशन्स ठेवा, ऐकून घ्या. बऱ्याच वेळेला तिथेच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होईल. ज्या वेळेला ते मूल म्हणतं की मला कळतच नाहीये की मी कसं स्पेलिंग लिहू, म्हणजे त्याला नाही कळत आहे तो सांगतोय, मग तू नीट पाठ करत नाहीस, पण स्पेलिंगचं लॉजिक शिकवा. कशाला दरवेळेला त्यांनी पाठांतरच केलं पाहिजे? हा, काही स्पेलिंग्स आहेत विचित्र, ती करूयात पाठ, पण सगळी स्पेलिंग्स तर नाही आहेत. जिथे लॉजिक वापरता येते लॉजिक शिकवा. सो हा विचार पालकांना करता आला पाहिजे की आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कडे जाऊया, रादर देन लुकिंग ॲट इट की नाही याला ना काय करायचं नाहीये, हा आळशी आहे, हा तक्रारी करतो, कंप्लेंट बॉक्स आहे, अशा प्रकारे बघितलं जातं. सो लिसनिंग वाढवणं हे एक. दुसरी गोष्ट, जर आपल्याला शाळेकडनं फीडबॅक येत असेल की हे असं होतंय, तुमचं मूल थोडं वेगळं आहे अभ्यासाच्या बाबतीत म्हणा, वर्तणुकीच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत, तर ते सिरियसली घ्या. तुमच्या शाळेतले शिक्षक हे तुमच्या वाईटावर बसलेले नाहीयेत. त्यांना 50 मुलांमध्ये तुमचं मूल वेगळं दिसतंय याचा अर्थ समथिंग माईट बी रॉंग, माईट बी. ओके, मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही 100% ते म्हणताय ते तसंच्या तसं सगळं अगदी घ्या, पण त्यांच्या जजमेंटला कुठेतरी व्हॅल्यू द्या आणि त्याच्यावरती विचार करा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. मग ते तुमचे फॅमिली डॉक्टर असतील पहिल्यांदा मे बी, किंवा तुमच्या घरातली वडीलधारी व्यक्ती असेल, कुठेतरी पहिला सल्ला घ्या की असं अशी कंप्लेंट येते तर हे काय चाललंय. सो त्याच्यावरती सिरियसली विचार करा. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हाला तुमची ही जी बिहेवियर्स मुलाची जी आहेत ती परसिस्टंटली 3 ते 6 महिने कुठल्याही प्रकारची बिहेवियर्स दिसत असतील, इट्स अ वॉर्निंग साईन. कुठल्याही गोष्टीमध्ये ट्रान्झिशन करताना मुलांना वेळ लागू शकतो. म्हणजे नवीन शाळा बदलली, शिक्षक बदलले, एका वर्गातनं दुसऱ्या वर्गात गेला, तुमचं घर बदललं, हे ट्रान्झिशन्स आहेत. ट्रान्झिशन मध्ये प्रत्येक व्यक्तीला ऍडजस्टमेंटला वेळ लागतो. सो तेवढा वेळ आपण 1 ते मॅक्सिमम डोक्यावरनं पाणी 3 महिने त्या मुलाला देऊया. पण त्याच्यावर जर तो मुलगा ऍडजस्ट होत नसेल, अभ्यासात असू देत, वर्तणुकीत असू देत, कशातही असू देत, तर इट्स अ वॉर्निंग साईन. सीक हेल्प, मदत घ्या, कारण तुम्हाला ते नाही हँडल करता येते, त्यामुळे मदत घ्या. बरोबर. इथून मला पॅरेंटिंग कडे जायचंय की बऱ्याचदा मला असं वाटतं ही मोठ्या बहीण भावांना पण ही अडचण येत असेल, टीचर्सला येत असेल की किती स्ट्रिक्ट राहावं आणि किती फ्रीडम द्यावं. फ्रीडम मी थोडासा इंडिपेंडन्स येतो, म्हणजे जिम्मेदारी घ्यायचं शिकतं, आणि पण जर खूपच दिली तर चुकीच्या मार्गावर जाऊ शकतं, आणि जर खूपच डिसिप्लिन ठेवायचा प्रयत्न केला तर ते इंडिपेंडंट किंवा स्वावलंबी बनण्यात अडचण येऊ शकते. तर याच्यात हे कसं केलं पाहिजे, याच्यात बॅलन्स कसं शोधायचं? ओके, युजली आम्ही म्हणतो पेरेंटिंग स्टाईल्स असा एक पार्ट आहे सायकोलॉजीमध्ये. जर गुगल केलं तरी याची इमेज मिळून जाईल, त्यातल्या इमेजवरूनच तुमच्या लक्षात येईल की काय काय प्रकारची पालकत्व असतात. मला प्रत्येकाच्याबद्दल बोलायचं नाही, त्यातली जी मेन आपल्याला आयडियली फॉलो करायची आहे त्याच्याबद्दल स्पेसिफिकली बोलूया. सो हे जे पर्टिक्युलर पालकत्व आहे त्याच्यामध्ये आपण दोन्हीचा बॅलन्स कसा राखता येईल याच्याकडे लक्ष देणं. मी कायम 80-20 असं म्हणते. 80% डिसिप्लिन, स्ट्रक्चर,
20% थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालेल, कारण आपण माणसं आहोत, मशीन्स नाही. त्यामुळे कायम 80-20 असं करावं. वय वर्ष 2 पासून डिसिप्लिनला सुरुवात करणं आवश्यक आहे. 2 ला तुम्ही सुरुवात केली तर 3रं वर्ष जे असतं, जे आपल्या इथे जुन्या आज्यांना जरी विचारलं तरी त्या म्हणतात 3ऱ्या वर्षामध्ये सगळी मुलं वेड्यासारखी वागतात. हे सगळे आज्या सांगतात. का? कारण 3ऱ्या वर्षाला स्वत्वाची जाणीव होते मुलांना. त्यामुळे 3ऱ्या वर्षामध्ये ती सर्वात वेड्यासारखी वागतात. तुम्ही म्हणालात हे करू नको, करणार, असं नाही वागायचं, करणार. सो 3रं वर्ष हे डिसिप्लिन टेस्ट करण्याचं असतं. ते चेक करत असतात तुम्ही केलेलं डिसिप्लिन हे मजबूत आहे का. मी इकडे डोकं मारून बघतो, इकडे डोकं मारून बघतो, काय होतं पुढे, कुतूहल असतं. त्यामुळे आम्ही कायम सांगतो की काम करताना डिसिप्लिन स्टार्ट करा वय वर्ष 2 ला, म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. स्ट्रक्चर आणा, ठराविकच रूल आणा, पण काही गोष्टी आहेत त्या नॉन निगोशिएबल ठेवा, म्हणजे जे तुम्हाला ऍब्सोल्युटली मान्य नाही अशा. काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा तुम्ही हलवल्या तरी चालतील, पण त्या आहेत. ओके. मग याच्यात काही गोष्टी कुठल्या असू शकतील की बेसिक हायजीनच्या गोष्टी असतील ज्या नॉन निगोशिएबल असतील, खाण्यापिण्याच्या बाबतीतल्या असतील ज्या नॉन निगोशिएबल असतील, पण बाकी कुठल्या तरी गोष्टी आहेत तिथे आपण थोडंसं 19-20 करू शकतो. थोडीशी क्लॅरिटी द्या की हा एक्झाम्पल्स द्या स्ट्रक्चर मध्ये तुमचं. ओके. सो स्ट्रक्चर मध्ये मी म्हणेन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचं स्ट्रक्चर. म्हणजे सकाळी समजा आपण म्हणत असू की एखादा काय 6-7 ला उठतोय, पहिलीतला मुलगा, दुसरीतला मुलगा, बिकॉज त्याची शाळा सकाळची आहे, तर सकाळचं रुटीन हे झालं स्ट्रक्चर. ओके. की दात घासणं, आंघोळ करणं, कपडे बदलणं, काय जे काय रेडी व्हायचंय, ब्रेकफास्ट खायचा आहे, हे झालं सकाळचं स्ट्रक्चर. ओके. किंवा घरी आल्यानंतर काय करायचं, तुमची सॅक बाजूला ठेवायची आहे, मग काय बूट जागेवर ठेवायचे, डबा घासायला टाकायचा आहे. आता हे जे मी स्पेसिफिक बोलतेय ना, हे प्रत्येक घरात होत नाही. सो काही काही घरामध्ये मुलं येतात, सॅक टाकून द्या, चपला इकडे टाकून द्या, कपडे तिथल्याच तिथे जाऊन टीव्ही पहिला. कारण तुम्ही स्ट्रक्चर नाही घातलेलं, तुम्ही नियम नाही घातलेला की ह्या 3 गोष्टी झाल्या खेरीज टीव्ही अलाउड नाहीये. तिथे आई किंवा वडील किंवा जे कोण व्यक्ती आहेत, केअर गिव्हर्स आहेत, एवढे स्ट्रॉंग नाही आहेत की ते जाऊन टीव्ही बंद करतील. हे आधी कर, मग बस. अजून तू हात नाही धुतलेलेस, सगळे जर्म्स घेऊन आलायस तू, बरोबर, कपडे बदल, खाल्लेलं नाहीयेस तू, खाऊन घे, मग टीव्ही लावूया. हे स्ट्रक्चर मी स्पेसिफिकली बोलतेय. सो स्ट्रक्चर हे आलं. याच हे 3 वर्षाच्या मुलाच्या बाबतीत कसं स्ट्रक्चर असेल, उठल्यानंतर पहिल्या गोष्टी काय करायच्या. त्यांच्या केसमध्ये थोडंफार ते वेगळ्या लेवलला जाईल, पण आईनी दात घासणं त्या मुलाचे, त्याला आंघोळ घालणं, त्यांनी खाणं, मग त्याच्यानंतर खेळणं, मग दुपारची झोप. झोप हे स्ट्रक्चरचा भाग आहे, कारण त्यांना 10 तासाच्या वर झोप लागणार आहे, 10 तास तरी झोप लागणार आहे त्यांना, तर त्यांच्यासाठी ते महत्वाचं आहे. संध्याकाळी ग्राउंडला घेऊन जाणं, बागेत, साध्या बागेत घेऊन जाणं, इतर मुलांशी संपर्क आणणं, हे त्यांच्या स्ट्रक्चरचा भाग असेल. आणि ते प्रेडिक्टेबल ठेवणं, आज असं उद्या तसं, रोजचं फिक्स्ड पाहिजे, त्यात बदल नाही झाला पाहिजे. जर तुम्ही म्हणताय 10 ला झोपायचंय, तर 10 ला झोपायच्या आधी 9:30 पासूनच सगळ्या क्रिया झाल्या पाहिजेत. नाही ड्रेस बदलणं, दात घासणं, बॅग भरणं, काय असेल ते फिक्स्ड पाहिजे. याला मी म्हणेन स्ट्रक्चर. ओके. फ्लेक्झिबिलिटी कुठे कुठे देता येईल. आज बर्थडे पार्टीला गेलोय, त्याच्यामुळे आजचा टीव्ही टाइम कॅन्सल, कारण बर्थडे पार्टीला मजा केलेली आहे. सो आजचा स्क्रीन टाइम नाही दिला तरी चालेल. स्क्रीन टाइमच्या बाबतीत पण एज वाईज हे आहे की कुणाला किती दिला पाहिजे, आणि इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत विच आर हार्डली फॉलोड, पण आहेत, आपल्यासाठी पण आहेत, अडल्टसाठी पण आहेत. तर त्या ज्या आहेत त्या फॉलो थ्रू करणं. दिवसभरामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटीज, कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटीज म्हणजे मेंदूला चालना देणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, आणि स्क्रीन टाइम जर तुम्हाला द्यायचा असेल तर तो, याचं पूर्ण स्ट्रक्चर असलं पाहिजे. असं हॅपहॅझार्डली नाही, मी कामात आहे म्हणून तू टीव्ही बघ, तुला भूक लागली आहे, मी वाढते, माझा कॉल चालू आहे, तू जेव. हे या प्रकारे पालकत्व केलं ना, तर मग मुलं पण तशीच हॅपहॅझार्ड प्रमाणेच तुमच्याशी वागणार, बिकॉज देर इज नो प्रेडिक्टेबिलिटी इन युअर बिहेवियर. तुम्ही प्रेडिक्टेबल राहा, मुलं प्रेडिक्टेबल होतील. ते तुमच्याकडनंच शिकतात, ते तुम्हालाच बघतायत. तुम्ही किती वेळ स्क्रीनवर घालवताय ते पण ते बघतायत, त्यामुळे ते त्यातनं शिकणार आहेत. सो मी स्क्रीन वापरणार पण तू नाही वापरायचा, हे बोलून नाही चालणार आहे. सो हा सगळा बॅलन्स तिथे स्ट्रक्चर डेव्हलप करण्यामध्ये जाईल. सेकंडली मी असं म्हणेन की ज्या वेळेला आपण स्ट्रक्चरचा आणि याचा भाग म्हणतो, त्यावेळेला काही गोष्टींमध्ये वयानुरूप गोष्टी काय असतात हे प्रत्येक पालकाला माहिती पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ पॉटी ट्रेनिंग किंवा टॉयलेट ट्रेनिंग हे कुठल्या वयापर्यंत झालं पाहिजे.
पूर्वी डायपर्स नव्हती, आता डायपर्स आहेत. डायपर्स कुठल्या वयाला सुटली पाहिजे? दुधाची बाटली द्यावी न द्यावी डॉक्टर तर सांगतात ऍब्सोल्युटली नाही द्यायची, पण जर तुमच्याकडून मी दिलीच असेल ती कुठल्या वयाला सुटली पाहिजे हे तुम्हाला ऍज अ पेरेंट माहिती पाहिजे. जे तुम्ही सुरू करताय ते विन ऑफ करायचं वय काय, आणि ते तेव्हापर्यंत झालं म्हणजे झालंच पाहिजे, कारण त्याचे दुरोगामी परिणाम असतात. जर तुम्ही ती बाटली लवकर नाही सोडली, सकलिंगची सवय पुढे राहते, त्याचा परिणाम ओरोमोटर इश्यूज येतात, दात खराब होतात, त्याचा परिणाम खाण्यावरती होतो, भूक कमी लागते. आणि ते का? कारण तुम्ही वय वर्ष 1ला बाटली सोडली नाही. हे पालकांना लक्षात येत नाही. म्हणून त्या त्या वयाला कुठली गोष्ट झालीच पाहिजे हे प्रत्येक पालकाला माहिती पाहिजे, की बोलणं किती वयाला आलं पाहिजे, चालणं किती वयाला आलं पाहिजे, शेअरिंग किती वयाला येतं, शेअरिंग ऑफ गेम्स, टर्न टेकिंग इन गेम्स हे किती वयाला येतं, कधी अपेक्षा करावी की मुलं खोटं बोलणं बंद करतील, कधी अपेक्षा करावी की मुलांनी स्वतः खोली आवरली पाहिजे. त्याला पॅरामीटर्स आहेत आणि तुम्ही रिलायबल वेबसाईट्सवरती जाऊन जर माहिती वाचली तर तुम्हाला गोष्टी कळू शकतात. पण पालकांना हे माहीतच नसतं, त्यामुळे ते त्याप्रमाणे एन्फोर्सच करत नाही. प्रॉब्लेम वाढला की येतात, आणि वय जसं वाढतं तसा हट्टीपणाही वाढतो हे ते विसरतात. आणि मग जसं वय वाढतं थोडं फ्रीडम जास्त पाहिजे का? फ्रीडम म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन रिस्पॉन्सिबिलिटी देणं हे महत्वाचं आहे. फ्रीडम नुसता नाही देऊन उपयोग आहे. आणि फ्रीडम पेक्षाही मी त्याला काय म्हणते माहितीये का? चॉईसेस. काही गोष्टींच्या बाबतीत फ्री चॉईसेस द्या. त्याला मी फ्रीडम नाही म्हणत, कारण फ्रीडम म्हणलं ना की तो अंधाधुंद असतो, त्याच्यामध्ये काहीच रिस्ट्रिक्शन्स नसतात. तर तसं नाही, चॉईसेस द्या. की म्हणजे समजा तुमचा 12 वर्षाचा मुलगा म्हणतोय की मी अभ्यास हा ना रात्री 7 किंवा संध्याकाळी 7 ते 9 मध्ये करीन. नाही, तू दुपारी आल्यानंतरच 3 ते 4 मध्येच केला पाहिजेस. का? तो म्हणतोय ना, तो करणार आहे ना, तो कायम करतोय का, या पॅरामीटर्सवरती ठरवा. फालतू ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स घालू नका. जिथे आवश्यक आहे, आता उद्या प्रोजेक्ट आहे आणि तो म्हणला नाही मी फिल्म बघायला जाणार आहे, इथे म्हणा की नाही सॉरी नाही पाठवता येणार, उद्या प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट कर, तू दुपारपर्यंत कर आणि फिल्मला जा, मला काय प्रॉब्लेम नाही. या सिच्युएशन मध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला असं व्यक्तिगत वाटतं की पॅरेंटिंग मध्ये खूप चांगल्या लिडरशिप स्किल्स लागतात. बरोबर आहे. तर याच्याशी रिलेटेड असा प्रश्न आहे की आता त्याचा उद्या प्रोजेक्ट सबमिशन आहे, ठीक आहे, आणि त्यांनी ते आज करणं गरजेचं आहे. करेक्ट. आणि मग त्यांनी जर आता काही केलं नाही तर त्याला उद्या काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस फेस करावं लागतात. करेक्ट. मग या सिच्युएशन मध्ये आपण ती चूक होऊ द्यायला पाहिजे का? कधी कधी काही चुकी होऊ द्यायला पाहिजे का? हो, डेफिनेटली. म्हणजे माझं म्हणणं असतं की पहिली गोष्ट, पहिल्यांदा ज्याला प्रोजेक्ट येतो ना तेव्हापासूनच, म्हणजे वय वर्ष 1ली 2रीला पहिले प्रोजेक्ट येतात, तेव्हापासूनच टाइम मॅनेजमेंट शिकवणं महत्वाचं आहे. तुम्हीच त्या वेळेला बसणार असाल काही उपयोग नाही. तुम्ही मुलाला शिकवताय, सगळ्या गोष्टी लास्ट मिनिट करायच्या असतात. ओके, सो तेव्हापासूनची सुरुवात आहे की आपल्याला नेक्स्ट मंडेला प्रोजेक्ट ड्यू आहे, तर आपण आधीपासूनच काम करायला सुरुवात करतोय हे मुलाला दाखवणं. त्याच्यात कोलॅबोरेशनला खूप महत्व देणं. म्हणजे जरी तो प्रोजेक्ट त्या मुलाचा असला आणि तो एकटा करू शकला नसला, पहिलीतला मुलगा, त्यावेळेला सुद्धा ते त्याला शिकवणं की नाही थोडा पार्ट मी करणार आहे, थोडा तूच करणार आहेस, मी नाहीच करणार आहे कारण तुझा प्रोजेक्ट आहे माझा. या प्रकारे इन्व्हॉल्वमेंट वाढवणं. कारण इट्स व्हेरी इझी. त्यांचे जे प्रोजेक्ट आपण इझिली करू शकतो, पण ते गोल नाहीये, ह्या मुलांनी करणं गोल आहे, हे पालकांनी विसरलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर पुढे पुढे जसे गोल्स येतात, जसं वय वाढतं, 2री, 3री, 4थी, 5वी, प्रोजेक्टच्या याला आधीपासून वॉर्निंग्स देणं की तुझा सोमवारी प्रोजेक्ट आहे, आपल्याला करायचा आहे, तुला करायचं नाही, आपल्याला करायचंय. म्हणताना म्हणा आपल्याला करायचं त्यालाच आहे. आणि जर लास्ट मिनिटला तुम्ही एखाद्या वेळेला मदत करणार असाल तर वॉर्निंग देऊन करायची की दिस इज द लास्ट टाइम आय एम हेल्पिंग यू. पुढच्या प्रोजेक्टला मी लास्ट मिनिटला मार्कर्स आणा, हे आणा, ते आणा, तुझी चित्र रंगवा, हे मी काम करणार नाही. पुढच्या याला तू जसा असेल तसा प्रोजेक्ट सबमिट कर, जे मार्क आहेत ते मिळू दे. मग मला तू हे नाही म्हणायचं की आई तुला माझी पर्वा नाहीये वगैरे. पर्वा आहे म्हणूनच मी मदत करणार नाही, कारण मी आधीपासून वॉर्निंग देणार आहे, मी रिमाइंडर्स देणार आहे. तू तेवढा मोठा आहेस, तू चूज की तुला टाइमपास करायचा आहे का प्रोजेक्ट करायचा. सो असे छोटे छोटे चॉईसेस द्यावेत हे मी म्हणते. सो फ्रीडमच्या ऐवजी मी त्याला इथे म्हणेन चॉईसेस देणं. एक रिस्पॉन्सिबिलिटी नुसती टाकून नाहीये, ती फेस करायला लावा. म्हणजे आता याचं उदाहरण मी असं सांगते, एका मुलाला रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती झाडांना पाणी घालणं.
तो मुलगा कधी घालायचा की नाही घालायचा. मग एक झाड होतं ते मरून गेलं. झाड मरून गेल्यावरती दुःखी झाला, दुसरीतलाच होता, रडायला लागला, झाड मेलं झाड मेलं. मग आई म्हणाली मी काय सांगितलं होतं, रोज पाणी घालायला लागेल, हे जे झाड आहे याला जास्त पाणी लागतं, याला ऊन सहन होत नाही. तू केलंस का ते काम रोज? नाही केलं ना. मग आता काय करणार? मग देवबाप्पा मला शिक्षा करेल का? नाही, शिक्षा ऑलरेडी मिळाली आहे, ते झाड मेलंय. मग आता काय करूयात? नाही, पुढच्या याला मी असं नाही करणार, मी झाडांची काळजी घेईन, पुढच्या याला नीट पाणी घालीन, आणि मग आपण असं झाड सावलीत ठेवूया मधून मधून. आई म्हणली बरोबर आहे, तुला बरोबर कळलंय आता, मला असं वाटतं पुढच्या वेळेला तू नाही चूक करणार. अशा प्रकारे त्याला ती जाणीव करून दिलं, त्याला तो परिणाम भोगू दिला, तर तो त्यातनं शिकणार. दरवेळेला तुम्ही हातातोंडाची घास दिलात नाही शिकणार आहे कोणीच. आणि मग त्यांना पण ती गॅरंटी राहते, आहेत बाबा आहेत करायला, आहे आई करायला, आजी येतेच मदतीला. पण इथे कधी कधी काळजीपोटी पण खूप साऱ्या गोष्टी होऊन जातात ना, कारण ते पोरगं रडतं वगैरे, त्यांना खूप दुःख दिसतं. बरोबर आहे ना. पण थोडंसं इथे मी असं म्हणेन की आपल्याला मुलांना जर रिस्पॉन्सिबिलिटी शिकवायची असेल तर आपल्याला तिथे तारतम्य बाळगलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला छोटं असताना, दुसरी तिसरीत असताना कुठल्या शिकवायच्या गोष्टी, कुठल्या ठिकाणी हेल्प करायची आणि कुठल्या ठिकाणी नाही करायची हे ठरवता येऊ शकेल. म्हणजे थोडं जास्त वेळा आपण हेल्प करू. पण जसं वय 4थी 5वी 6वी कडे जाताना मॅच्युरिटी तेवढी येणं अपेक्षित आहे. त्यामुळे तिथे तुम्ही हळूहळू हात सोडणं हे करायलाच पाहिजे. नाहीतर ते हेलिकॉप्टर पेरेंटिंग होतं. ओके, हेलिकॉप्टर प्रमाणे तुम्ही करताय दरवेळेला, हे हा प्रॉब्लेम आहे हे घे हातात, हा प्रॉब्लेम आहे हे घे ना, रडू नको बाबा, हे केलं जातं. आणि आजकालच्या पालकत्वामध्ये बरेच पालक हेलिकॉप्टर पेरेंटिंग करतात. म्हणजे आम्हाला त्यांना शेवटी सांगायला लागतं, प्लीज तुमच्या मुलाला त्याचं काहीतरी करू द्या, त्याला बूट घालता येतात, तो 4थीत आहे, प्लीज, हे सांगायला लागतं. म्हणजे एक दोनदा तर मी पालकांना सांगितलंय, जा तुम्ही निघून जा, तो येईल आत, तो रडतोय म्हणून रडू देत, आम्ही आहोत ना, होऊ देत, होईल शांत, काही प्रॉब्लेम नाहीये एवढा, रडूच द्यायचा नाही कधी कोणाला, असं करून नाही होऊ शकत. आणि यांनी हे पण होतं ना की समोर जाऊन आयुष्य खूप अवघड असतं, तर नाही ऐकावं लागतं, खूप फेल्युअर्स पाहावं लागतात. ऍडजस्टमेंट करण्याची कपॅसिटी संपते, कारण त्यांना ही सवय लागते की आसपासचे लोक ऍडजस्टमेंट करतात. पालकच जेव्हा खूप ऍडजस्टमेंट करतात ना, पालक ज्या वेळेला कठोर निर्णय घेत नाहीत, दाखवत नाहीत की नाण्याची ही बाजू पण असूच शकते, त्यावेळेला हा प्रॉब्लेम येतो. बरोबर. टीनेजर जेव्हा टीनेज मध्ये जातात शक्यतो पोरं, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग एज. म्हणजे तर त्यांना स्वतःच्या फिलिंग्स कळत नाही, त्यांना काय वाटतंय, ते कसं व्यक्त करायचंय, वेगवेगळ्या गोष्टीचं त्यांना टेन्शन येऊ शकतं, काहीतरी ओव्हरवेल्म होऊ शकता, प्युबर्टी हिट होत असते. अशा सगळ्या सिच्युएशन्स मध्ये पालकांनी कसं हँडल करायचं. आणि पॉडकास्ट हा रिअर चान्सेस आहे की टीनेजर्स पाहतील, पण टीनेजर्सला पण तुम्ही काय ऍडवाइस द्याल? ओके, पहिलं म्हणजे पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आता जे आपलं पिल्लू आहे ते पंख पसरायचा प्रयत्न करतंय, त्यामुळे त्याला पसरू द्या. तुम्ही दोन्ही साईडनी जर थापडा मारणार असाल तर ते पंख असं करून एन्झायटी मध्ये बसून राहील आणि त्याला कायम जगाची भीती वाटेल. त्यामुळे तो पंख पसरताना कधी इकडचा डबा पडेल, झाडाला लागेल, काहीतरी होणार आहे. सो अशी अपेक्षा करू नका की त्याला किंवा तिला दुःख होऊ नये, वाईट प्रसंग झेलायलाच लागू नये म्हणून सगळीकडनं प्रोटेक्ट करणं, हा प्रकार करण्याची गरज नाहीये. काही अनुभव आल्याखेरीज माणूस शिकत नाही. एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीमध्ये जेव्हा फसवते त्यावेळेला जे फिलिंग येतं आणि त्यावेळेला जी अक्कल येते ती आईनी 15 लेक्चर्स देऊनही येत नाही. त्यामुळे ते कधीतरी छोट्या लेव्हलला फसणं आवश्यक आहे. ओके, सो ते महत्वाचं आहे. एक. दुसरं म्हणजे ऍज अ पेरेंट्स तुम्हाला तुमच्या मुलांवरती विश्वास ठेवायचा पण आहे, ऍट द सेम टाइम अशा प्रकारचं कनेक्शन निर्माण करायचंय की ते काहीही येऊन तुमच्याशी बोलू शकतात. आत्ताच्या ऍडोलेसंट पिढीला असा विश्वासच नाहीये बऱ्याच वेळेला की माझे पालक मला समजून घेऊ शकतात. म्हणजे ही सगळ्याच ऍडोलेसंट्सची कहाणी आहे, पण आत्ताच्या पिढीचं मला हे जास्त स्ट्रॉंगली जाणवतं, कारण खूप फरक आहे काय पद्धतीने जगाकडे ते बघतात. दे आर बॉर्न डिजिटल, हे आपण विसरू नाही शकत. ते जेव्हा जन्माला आले तेव्हापासून स्क्रीन्स, इंटरनेट
आणि सगळ्या गोष्टी होत्या. आपली पिढी म्हणजे माझी पिढी किंवा अजून काही ज्या पिढ्या झालेल्या आहेत त्यांनी स्क्रीन्स काही सर्टन एज नंतर पाहिले. त्याच्यामुळे त्यांना जो फरक मिळालेला आहे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळालेला आहे किंवा स्क्रीनवरची डिपेंडन्सी किंवा स्क्रीनची रिक्वायरमेंट याच्याबद्दलच्या कन्सेप्ट खूप वेगळ्या आहेत. पण या पिढीने जसं म्हणजे काय जन्माला आले तेव्हापासून स्क्रीन्स घरात आहेत, बरोबर. त्याच्यामुळे त्यांचे व्ह्यूज अत्यंत वेगळे आहेत. हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. चूक की बरोबर याच्यात मी जाणार नाही, पण तुमचा ऍज अ पेरेंट म्हणून व्ह्यू काय आहे, तुम्हाला काय हवंय तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये, या बाबतीत क्लॅरिटी अगदी 4वी-5वी पासनं मुलांवरती देणं आता आवश्यक आहे. कारण पूर्वी ऍडोलेसंटचं एज 13 होतं, आता नाही. आता ते एज जवळजवळ 10 पर्यंत डाऊन गेलेलं आहे काही काही केसेसमध्ये. म्हणजे अगदी मी स्पष्टपणे बोलायचं झालं तर मेन्स्ट्रुएशन मुलींचं जे आहे ते खूप अलीकडे सरकतंय. मुलींचं सरकलं की मुलांचंही सरकणार आहे, म्हणजे ऍडोलेसंट डेव्हलपमेंटल चेंजेस. त्यामुळे वय वर्ष 10 पासूनच आता आम्ही ऍडोलेसंट बिहेवियर्स बघतो. ज्याला पूर्वी प्री ऍडोलेसंट बिहेवियर्स म्हणायचं ते आता आम्हाला 3री-4थीतच दिसतात. त्याच्यामुळे सगळं अलीकडे येत आहे. त्यामुळे पालकांनी ती मानसिक तयारी ठेवावी की जे तुम्ही 8वीत करत होतात ते तुमचं मूल 5वी-6वीत करू शकतं आणि त्याप्रमाणे पालकत्वामध्ये चेंज करायला लागेल. ही मुलं मॅच्युअर्ड नसतात तेवढी, पण त्यांना सपोर्टची गरज खूप जास्त असते. ते इमोशनली खूप हाय असतात, त्यामुळे एवढ्याशा गोष्टीचं एवढं व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे जास्त लिसनिंग करणं, ते जे काय बोलतायत त्याचं कनेक्शन वाढवणं, त्यांचे व्ह्यू आपले व्ह्यू खूप वेगळे असू शकतात हे समजणं आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये चॉईसेस उपलब्ध करून देणं किंवा परिणाम काय होते याची जाणीव करून देणं. म्हणजे उदाहरणार्थ समजा या मुलांनी हे असं असं केलं तर काय होईल, तू आता उद्या परीक्षा आहे तुझी, तू मोबाईलवरती गेम खेळत बसलास किंवा अभ्यास केलास तर कशाचा काय परिणाम होईल, हा विचार त्याला करायला लावूया. या प्रकारे तुमची जी जर्नी होती थोडक्यात तुम्ही सांगू शकता की स्कूलिंग, कॉलेजमध्ये तो बेल्जियमचा एक्सपिरियन्स आणि मग तिथून कसं ग्रो टू फ्लाय पर्यंतची जर्नी? ओके. सो पहिलीत असताना मी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होते. पालकांच्या लक्षात आलं की इंग्लिश मिडियमचा उपयोग नाहीये, फक्त रट्टा मारला जातोय, म्हणून सगळ्यांनी ठरवून मला मराठी मीडियम मध्ये त्यावेळेला घालायचं ठरवलं. जेव्हा मला अक्षर ओळखही नव्हती मराठीची. पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करून मी पुण्यातल्या हुजूर पागा कात्रज या शाळेमध्ये गेले, मुलींची शाळा. 2री ते 4थी तिथे झाली. 5वी नंतर चांगली कॉम्पिटिशन मिळावी आणि चांगलं एज्युकेशन अजून मिळावं म्हणून शनिवार पेठेतली अहिल्यादेवी हायस्कूल जी शाळा आहे परत मुलींची मराठी मीडियम स्कूल तिथे घेतलं. ओव्हरऑल परफॉर्मन्स माझा चांगला असल्यामुळे मला सेमी इंग्लिश मिळालं आणि 10वी पर्यंत सेमी इंग्लिश होतं. 10वीत चांगले टक्के मिळाले, 84% मिळाले. त्याच्यानंतर फर्ग्युसनला मला आर्ट्सला ऍडमिशन घ्यायची होती, ती घेतली. लँग्वेजेस मध्ये करिअर करायचं असं साधारण त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये होतं. पण त्याच वेळेला साधारण एक 9वीच्या एंडला, नाही 9वीच्या एंडला 10वीमध्ये मला वाटतं रोटरी युथ एक्सचेंज प्रोग्राम मध्ये असं ठरवलं की मी एका दुसऱ्या देशामध्ये 1 वर्ष राहीन आणि तिकडचा मुलगा आमच्या घरी राहील. त्याप्रमाणे मी बेल्जियमला इंडियाची अँबॅसेडर म्हणून तिकडे गेले. तिकडे मी 3 फ्रेंच कुटुंबांमध्ये राहिले बेल्जियममध्ये आणि तिकडच्या फ्रेंच मीडियम शाळेमध्ये शिकले. तिकडचं शाळाच होती, म्हणजे तिथे 11वीला कॉलेज नसायचं, शाळाच होती. तिथलं शाळेतलं 11वीचं जे वर्ष होतं ते मी तिथे केलं. ऑफकोर्स मला तिथे काही जमलं नाही म्हणजे त्यातल्या त्यात मी त्याच्यात इंग्लिशमध्ये टॉपर होते, त्यांच्या इंग्लिशमध्ये. अदरवाईज मला बाकी काही तिथलं जमलं नाही, कारण फ्रेंच मधून शिक्षण होतं आणि मला फ्रेंच ऍब्सोल्युटली येत नव्हतं. त्यांना इंग्लिश येत नव्हतं, मला फ्रेंच येत नव्हतं. सो फायनली मी फ्रेंच बोलायला शिकले ऐकून. आणि मग त्याच्यानंतर तिथे इंडियाची ऍक्च्युअल माहिती काय आणि असं माझी प्रेझेंटेशन होती आणि काय 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 ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या करून मी परतले. परतल्यावरती मी 12वी एक्सटर्नल केलं, कारण माझं 11वी झालेलं नव्हतं, त्यामुळे 12वी एक्सटर्नल केलं, पण फर्ग्युसन मध्येच होते मी. मग मी 12वीची आर्ट्सची एक्झाम दिल्यानंतर पुन्हा फर्ग्युसनला ऍडमिशन घेतली आणि फर्ग्युसन मध्ये बॅचलर्स केलं. त्यावेळेला माझा इंटरेस्ट थोडा इकॉनॉमिक्स, लँग्वेजेस आणि
सायकोलॉजी हा जो नवीन विषय होता त्याच्यामध्ये होता. फायनली मला सायकोलॉजी जास्त आवडतंय हे लक्षात आलं आणि मग सायकोलॉजीच्या डिपार्टमेंटला मला चान्स मिळाला. सो बॅचलर्स इन सायकोलॉजी केलं. साईड बाय साईड मी अलियन्स फ्रान्सेस म्हणून जी एक इन्स्टिट्यूट आहे तिथे फ्रेंचच्या लेव्हल्स कम्प्लीट केल्या. सो मला स्पोकन येतच होतं पण रिटन काही येत नव्हतं कारण मी तिथे बोली भाषा शिकले होते. त्यामुळे मग रिटन पण कव्हर करावं म्हणून मी ते स्टार्ट केलं. सो त्याच्या 4 लेव्हल्स आता माझ्या कम्प्लीट झालेले 6 लेव्हल्स पैकी. एक मधीच थांबवतोय, तुम्ही जेव्हा बेल्जियमला गेला होता मग तिथे काय अडचणी आल्या आणि जो पोरगा किंवा पोरगी तुमच्या घरी आले होते मग पॅरेंट्सला कशा काय अडचणी आल्या? ओके, सो मी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा पहिल्यांदा एकतर माझा एक गैरसमज होता. छोटी होते मी त्यामुळे माझा एक गैरसमज होता की बाहेरच्या लोकांना इंग्लिश येतच. ओके, हो. जो साफ म्हणजे चुकीचा होता आणि तो तिकडे गेल्यानंतर अशी काच फुटेल तसं तो रियालिटी चेक मिळाला मला की नाही, लोकांना इंग्लिश येत नाही. आणि तो एक मोठा चेंज होता. आणि पहिले 3 महिने म्हणजे डोकं दुखायचं हे कंटिन्युअसली फ्रेंचमध्ये बोलतायत, मला ओ की ठो कळत नाहीये आणि मला कोणाशी काही बोलता येत नाही, मला काही सांगता येत नाहीये. त्या काळामध्ये इंटरनेट होतं पण आपले स्मार्टफोन्स वगैरे नव्हते, रेग्युलर साधे फोन्स होते. सो कम्युनिकेशन आई वडिलांशी सुद्धा जरी करायचं म्हणलं तर स्काईप थ्रू केलं जायचं. त्यावेळेला स्काईप होतं, हो साहेब. बाकी काही नव्हतं. त्यावेळेला नुकतंच ऑर्कुट आलेलं होतं त्यावेळेला. सो ऑर्कुटवरती स्वतःची प्रोफाईल होती वगैरे असं सगळं होतं. त्यामुळे कम्युनिकेशन इतके सहज मी इथे जसं आता समजा युकेला मी गेले ना त्याच्यानंतर मी व्हॉट्सअपवरनं सहज कॉल करायचे पेरेंट्सना. व्हॉट्सअप नव्हतंच त्याच्यामुळे डायरेक्ट व्हिडिओ कॉल तर म्हणजे शक्यच नव्हतं. ते स्काईपवरनं कधीतरी चान्स मिळाला तर करायचं असं होतं. त्यामुळे लगेच पेरेंट्सशी बोलता यायचं नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये सुरुवातीला खूप ऍडजस्टमेंट करायला लागली. खास करून संध्याकाळी 7च्या आत जेवायचं ही कन्सेप्टच पचायला खूप वेळ लागला आणि ते मला कळलंच नव्हतं. म्हणजे पहिल्या दिवशी रात्री ती मला माझी होस्ट मॉम विचारायला आली की खाशील का, तर मला झेपलं नाही. मी आपल्या मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये तिने मला विचारलं. मी म्हणलं नाही, मला भूक नाहीये. तर तिने गृहीत धरलं की मला जेवायचं नाहीये. सगळे जेवले. मी रात्री 8:30-9ला गेले, म्हणलं जेवायचं काय, तर ती म्हणली आलं होतं की विचारायला तुला, तू नाही म्हणलीस. मग मी म्हणलं ओके सॉरी, मला माहित नव्हतं ते जेवण आहे. मग ती म्हणली ठीक आहे, एक काम करते, मी आमलेट करून देते तुला, खाते. म्हणलं ठीक आहे. मग तिने आमलेट करून दिलं. उरलेलं सॅलड होतं ते आणि आमलेट असं मी त्या दिवशी रात्री जेवले. आणि तेव्हापासून कळलं की रोज रात्रीचं जेवण हे 7च्या आत साधारण 6-6:30ला ही लोक जेवतात, त्यावेळेला डिनर घ्यायचंय. आणि मग ते दुपारी पण लवकर जेवत असतात? हो, 11:30-12ला. ब्रेकफास्ट 7:30-8ला. हा, त्यामुळे डिनर त्यावेळेला असणार आहे. आणि सुरुवातीला ती सायकल चेंज करेपर्यंत खूप ऍसिडिटी झाली, रात्री खूप भूक लागायची. मग मी सांगितलं होस्ट मॉमला की मला सवय नाहीये. मग तिने माझ्यासाठी आईस्क्रीम आणि काय 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 आणून ठेवलं. मग काय मजाच, कोणी रोकायला नाही, काही नाही, रोज रात्री आईस्क्रीम खा असा माझा प्रोग्राम असायचा. मग नंतर झाली सवय. पण म्हणजे हा बदल आहे. किंवा ओव्हरऑल काट्या चमच्यानी पूर्ण जेवण करणं, स्ट्रिक्टली काट्या चमच्यानी करायचंय. ते करून 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 शिकले की नाही, हात नाही लावायचे अन्नाला. ते छोट्या बाळाने हात लावला की खटकन त्याच्या हातावरती हे पडतं, काटा चमचा कंपल्सरी. किंवा मी पाणी प्यायचंय त्याच्यावरती पण लोक हसायची की पाणी पितोस तू, ऍटलिस्ट सोडा वॉटर पी. सो त्यांच्या सिस्टीम मध्ये पाणी हे मृत आहे, पाणी मेलेलं आहे. त्यामुळे नुसतं पाणी प्यायचं नसतं. इधर तुम्ही त्याच्यामध्ये सिरप घाला, ज्यूस प्या, सोडा वॉटर प्या, म्हणजे स्प्राईट टाईप काहीतरी, किंवा 16च्या वरची मुलं तर बिअरच पितात, नाही तर बिअर प्या. बिअर ही पाण्यापेक्षा तिथे स्वस्त आहे कारण बेल्जियम इज द बिअर कंट्री. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर बिअर बनते, त्यामुळे बिअर चीपर आहे. दुकानात गेल्यानंतर पाण्यासाठी जास्त पैसे द्यायला लागायचे. हा कायमचा अनुभव होता. त्यामुळे हे सगळे बदल खूप जास्त होते. हे पाणी वाला तर खूपच एक्स्ट्रीम. हा, म्हणजे मला सांगायला लागायचं की मला पाणी लागणार आहे हे सांगायला लागायचं. आणि हे क्लिअर पाणी, कारण पाणी म्हणलं की ते सोडा वॉटरच द्यायचे. सो मला प्लेन वॉटर पाहिजे, मला प्लेन. रेस्टॉरंटमध्ये जा, कुठेही जा, सांगायला लागायचं प्लेन वॉटर द्या. आणि आपल्या इथे जसं रेस्टॉरंटमध्ये पाणी आणून देतात, कुठेही पाणी मिळत नाही. यू हॅव टू बाय एकतर, आणि सांगायला लागतं की मला हेच हवं. सो ते असे अनेक छोटे छोटे बदल होते. मग नॉनव्हेज खाण्याच्या बाबतीमध्ये पण डेली बेसिसवरती नॉनव्हेज खायची सवय नव्हती.
म्हणजे आमच्या घरी आम्ही महिन्यातनं 2-3दा खायचो, ते तिथे डेली खायला लागायचं. मग त्याचे हे रोज बटाटा खायला लागायचा. बटाटा कसं काय रोज? त्यांचं स्टेपल फूड बटाटा आहे, म्हणजे जसं आपली चपाती जशी आपण- पोळी आहे हा. तसं त्यांचा बटाटा आहे. त्याच्यामुळे माझी होस्ट मॉम विचारायची आज किती बटाटे, आणि मला बटाट्याचा वीट आला. त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर पुढचं 1 ते 1.5 वर्ष बटाट्याला हात लावला नाही. आयुष्यात बटाटा खाणार नाही असं झालं होतं माझं. म्हणजे ते उकडलेला बटाटा असायचं? कधी उकडलेला बटाटा, कधी मॅश्ड पोटॅटो, कधी फ्रेंच फ्राईज. हम्म. फ्रेंच फ्राईज आर ओरिजिनली फ्रॉम बेल्जियम. बेल्जियन फ्राईज आहेत ते. त्यांना जर तुम्ही म्हणलात ना फ्रेंच फ्राईज तर डोकं फिरतं फ्रान्सच्याही लोकांचं आणि बेल्जियमच्याही लोकांचं. कारण बेल्जियम म्हणतात आमच्या इथे इन्व्हेंट झालेला पदार्थ, हाऊ डेअर यू कॉल इट फ्रेंच फ्राईज. आणि फ्रान्सचे लोक म्हणतात त्यांचा पदार्थ आहे, हो. आम्हाला तुम्ही काय म्हणताय. आणि आपण इथे त्याला फ्रेंच फ्राईज म्हणतो. येस, सो इट्स लाईक अन इन्सल्ट फॉर देम. तर हे सगळं मग हे सगळे बदल होते. अत्यंत काय म्हणूया ब्लँड खाणं खातात. बेचव अगदी मला नाही म्हणायचंय, पण खूप कमी चवीचं खाणं खातात, खूप कमी मसाले घालतात. थोडंसं आंबट गोड असतं का ते जास्त? आंबट गोड पण नाही म्हणणार मी, मीठ मिरपुडीचा स्वयंपाक असतो. त्यामुळे त्याची जी चव आहे त्याची चव लागायला, म्हणजे आपल्याला एवढे मसाले खायची सवय असते की आपल्याला ती चव सुरुवातीला लागतच नाही. त्यामुळे पहिले 3-4 महिने मी चटण्या घालून खायचे. जो पदार्थ आला त्यात चटणी घाला, दाण्याची चटणी, जवसाची चटणी, आणि खा. काहीही प्रश्न विचारायचा नाही समोर काय. मग ते नॉनव्हेज असलं तरी, कारण ते काय बेक करून देणार, उकडून देणार, त्यात काही मसाले नाहीत, मीठ मिरपूड आहे फक्त. मीठ मिरपुडीचं काय खाऊ नये, मग त्याच्यात घालायचं आणि खायचं असं चाललं होतं. पण नंतर मग टेस्ट डेव्हलप झाली. देन आय डिड नॉट रिक्वायर इट. आणि त्यांनी कधी खाल्लं का तुम्ही चटणी जे घेऊन गेले वगैरे? चटणी, हो, एकदा चटणी खायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्यांचं पोट बिघडलं. एकदा त्यांनी दूधसाखर पोहे, मी पोहे आणले आनंदाने की मी दूधसाखर पोहे खाणार म्हणून. पोहे आणले, एकदा पोहे खाल्ले, जे ते म्हणलं काय तुमचं फायबर आहे त्याच्यामध्ये. मला लगेच माझं पोट साफ झालं. म्हणले कॉर्नफ्लेक्स पेक्षा हे बरं. म्हणलं बरं. अशा खूप मजा आम्ही केल्या होत्या. मी पावभाजी केली होती त्यांच्यासाठी एक दिवस अशीच खायला, गुलाबजाम केले होते. सो असं तिथे त्यांनी ते टेस्ट केलं. पण मेनली म्हणजे हा खाण्यातला बदल, कम्युनिकेशनचा बदल, फ्रेंड्स बनवतानाचा प्रॉब्लेम, हे सगळे इश्यूज तिथे फेस केले. त्यांनी इथे आल्यानंतर त्याला कल्चरल शॉकच होता खूप गोष्टींमध्ये. कचरा आपल्या इथे त्याने बराच म्हणजे असतो. जो मुलगा माझ्या घरी आला तो एवढा कचरा असू शकतो, एवढी लोक असू शकतात पहिली. ओके, म्हणजे त्याच्या कंट्रीचं पॉप्युलेशन, एक तर त्याची कंट्री गोव्या एवढी आहे, बेल्जियम गोव्या इतकंच आहे, छोटंच आहे, टुकला देश आहे. एका तासात तुम्ही एका साईडनी दुसऱ्या साईडला जाऊ शकता, 2 तासात 2 याला जाऊ शकता, इतका छोटा देश आहे. आणि त्यात त्याचं पॉप्युलेशन हे पुण्याच्या निम्म होतं त्यावेळेला. ओके, सो यू कॅन अंडरस्टँड की लोक किती कमी असतील. त्यामुळे त्याला इथे म्हणजे आपण गोंधळात पडलोय. मग लोक एवढं मोठ्याने का बोलतात, त्याला असं वाटायचं मराठी लोक बोलायला लागले की ती भांडतायतच कचा. बिकॉज आपल्या भाषेमध्ये खूप टठडढणं हा जो प्रकार आहे, हा जो आहे, हा त्यांच्या लँग्वेजमध्ये नाहीच आहे. त्यांच्या लँग्वेजमध्ये ह नाहीये, ट ठ ढ ही अक्षरच नाहीये. त्यामुळे त्यांची भाषा खूप सॉफ्ट ऐकू येते. त्यामुळे आपण जे बोलतोय ते आपण भांडतोय, हेच त्याला फील व्हायचं. मग त्याला इथे ट्रॅव्हलिंग, त्याचे हे, मग रिक्षाने ट्रॅव्हल करणं, रिक्षा हा एक प्रकार, रिक्षा काहीतरी असतं हे कळणं, असं त्याच्यासाठी पण खूप चेंजेस होते. खाण्याच्या सवयींमध्ये पण बदल करायचा. 8-8:30ला जेवायचं, 6ला नाही जेवायचं, हे पण त्याच्यासाठी बदल होता. सो त्याच्यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणावरती हा बदल होता. आणि खास करून फॅमिलीला आपण जितके अटॅच्ड आहोत तितकं त्याच्या इथे नव्हतं. त्यामुळे ते त्याला जाणवायचं की फार जास्त इन्व्हॉल्ड आहेत पेरेंट्स, इंटरफिअरिंग आहेत असं त्याला वाटायचं. सो हा बदल त्यांनी फील केला. असे सगळे बदल होते. आणि खूप शिकलो आम्ही एकमेकांच्या कल्चर बाबतीत, की केवढं वेगळ्या प्रकारे पालकत्व असतं दोन्ही देशांमध्ये आणि कसं वेगळं आहे. तिकडे तुम्हाला कधी एकटं वाटलं का? खूप वेळा. सुरुवातीला तर खूप वाटायचं, कारण भाषा जेव्हा कळायची नाही ना त्यावेळेला डोकं फिरायची वेळ यायची. साधारण म्हणजे मी माझा लँग्वेजच्या जर्नी असं सांगेन की साधारण 2-2.5 महिन्यांनी ना मला कळायला लागलं होतं. म्हणजे आसपासच्या लोकांना माहित नव्हतं की मला कळतंय, पण मला कळायला लागलं की साधारण मला घोषवाऱ्यावरनं कळायचं की हे या विषयावरती बोलतायत. तर त्यावेळेला जरा मला मजा यायला लागली. अदरवाईज पहिले 2-2.5 महिने हे खूप कठीण होते. कारण होस्ट मॉम आणि होस्ट सिस्टर होती मला, ती खूप चांगली होती. सगळीकडे घेऊन जायचे, सगळं करायचे. त्यांची मोठी फॅमिली होती, आजी आजोबा होते,
दोन्ही साईडचे त्यांच्याकडे. दर बुधवारी जाऊन त्यांच्याकडे पत्ते खेळायचे. मग मी त्यांना बदाम सात माझ्या तोडक्या मोडक्या याच्यात शिकवला आणि आम्ही खेळायचो बदाम सात. मग मला पास्ता आवडतो म्हणून मग ते पास्ता करायच्या. ते आजी होत्या त्या इटालियन होत्या, सो त्या माझ्यासाठी पास्ता करायच्या. असं सगळ्या गोष्टी चालू असायच्या. ते त्यांच्या परीने खूप स्टेप्स घेत होते, यात काहीच वाद नाही. त्यांनी मला फॅमिलीचा पार्ट होण्यासाठी खूप खूप त्यांनी काम केलं आणि मला तो पार्ट खूप आवडायचा की ते सगळं सामावून घ्यायचा प्रयत्न करतात. पण ऑफकोर्स बोलता यायचं नाही, व्यक्त करता यायचं नाही, त्याचा थोडा प्रॉब्लेम यायचा. त्या काळात मी खूप लिखाण करायचे. माझे हे सगळे जे अनुभव आहेत ते मी लिहून काढायचे, त्याच्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. मग त्यावेळेला ब्लॉग्स असायचे, त्याच्यावरती मी त्या स्टोरीज पब्लिश केल्या होत्या. सो असं मी थोडंफार करायचे त्यावेळेला. सो ते चालू होतं माझं. अदरवाईज म्हणजे लँग्वेजचं बॅरियर सुटल्यानंतर मग नाही प्रॉब्लेम आला. मग मैत्री झाली काही मुला मुलींची. मग काही पाकिस्तानी ओरिजिनच्या मुली होत्या ज्या तिथे राहत होत्या. त्यांना माझ्याबद्दल फारच कीव वाटायची. मग त्या त्यांच्या घरनं मला माझ्यासाठी काहीतरी रोटी सब्जी घेऊन यायच्या की तुला काहीच खायला मिळत नाही ना रोटी सब्जी. मग एक दिवस मला घरी बोलवून मस्त तिच्या आईनी माझे लाड केले की तुझ्यासाठी मी गाजर का हलवा बनाती हूं वगैरे असं करून. सो बाहेर गेल्यानंतर कुठला देश कुठला आहे असं नाही होत. फायनली माणसं एकमेकांना सपोर्ट करायचा प्रयत्न करतात असं मला जाणवलंय. म्हणजे आणि मला तरी असा कुठलाही वाईट अनुभव आला नाही की ज्याच्यामध्ये कोणीतरी भयंकर त्रास दिलेला आहे किंवा रेशियल बेसिसवरती काही हे केलेलं आहे. ऍटलिस्ट त्यावेळेला तरी असं काही झालं नाही. युके मध्ये असताना मास्टर्सच्या कोर्सच्या वेळेला थोडं होतं वातावरण जरा निगेटिव्ह इंडियन्सच्या विरुद्ध, पण बेल्जियमला तरी असं काही नव्हतं. म्हणजे इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. खूप छान वाटलं. ग्रेट. आपण इथून पुढे जाऊ की मग तुम्ही युकेला कसे गेला फर्ग्युसन कॉलेजमध्ये? येस. सो बॅचलर्स करताना माझं चाललं होतं कुठल्या ह्याच्यात फायनलाइज काम करावं. क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये करावं, इंडस्ट्रियल सायकोलॉजीमध्ये करावं, काय करावं. क्लिनिकल सायकोलॉजीची मलाच आणि माझ्या वडिलांनाच थोडीशी भीती या बाबतीत वाटत होती की क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये स्किझोफ्रेनिया, अल्झायमर, डिमेन्शिया अशा सिरियस सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स बरोबर काम करायला लागतं. तर ते करताना लागणारा पेशन्स किंवा ते करताना लागणारी मेंटल स्ट्रेंथ ही माझ्याकडे आहे का, हे माझं मलाच कधी कधी वाटायचं की आहे की नाही. कारण त्याला एक वेगळ्या प्रकारचा मेंटल स्ट्रॉंगनेस लागतो. त्यामुळे मला जावं की नको, जावं की इंटरेस्टिंग आहे पण जावं की नको असं वाटत होतं. आणि इंडस्ट्रियल सायकोलॉजी हे मला ऍक्च्युली करिअर गायडन्स मध्ये सांगितलं होतं की यू शुड गो फॉर इंडस्ट्रियल सायकोलॉजी, पण मला एवढा रस त्याच्यामध्ये वाटत नव्हता. त्याच वेळेला काही मी इंटर्नशिप्स केल्या आणि शिवाय मला माझ्या आजोबांनी डॉक्टर अभय मुळे त्यांनी मला सांगितलं की श्वेता यू विल डू बेटर विथ किड्स, तू लहान मुलांच्या याच्यात विचार कर. आणि मला वाटलं की अरे हो मला हे जास्त आवडेल. पण त्यावेळेला भारतामध्ये चाइल्ड सायकोलॉजीमध्ये स्पेसिफिक मास्टर्स कोर्स कुठेच नव्हते. सगळे जे होते ते डिप्लोमाज होते आणि मला डिप्लोमा करण्यात इंटरेस्ट नव्हता. म्हणून मग मी बाहेरचा कोर्स शोधायला सुरुवात केली. मग मला बरेच युके मधले कोर्सेस सापडले आणि मी 5-6 युनिव्हर्सिटीजना अप्लाय केलं. मला जवळजवळ 4 युनिव्हर्सिटीजने सिलेक्ट केलं, पण मला हा युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबराचा स्कॉटलंड मधला हा जो पर्टिक्युलर कोर्स होता तो जास्त आवडला. त्यातली मॉड्यूल्स इंटरेस्टिंग होती, त्यामुळे मग मी तो चूज केला. ग्रेट. तिकडचा कोणता एखादा चांगला एक्सपिरियन्स किंवा तुम्हाला जो आठवणीतच राहिला? एकतर तिथे गेल्यानंतर स्कॉटिश इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश याच्यामधले फरक याचं जेव्हा पहिलं सेमिनार झालं ते सर्वात इंटरेस्टिंग होतं. कारण असा पण कधी विचार केलाच नव्हता की स्कॉटलंड मधलं इंग्लिश पण थोडंसं वेगळं असू शकेल. इंग्लिश मधले काही वर्ड्स आपण म्हणूया. आणि ते आम्हाला का दिलं होतं सेमिनार, कारण ज्या वेळेला कॉलेजमध्ये प्रोफेसर्स काही गोष्टी बोलतील तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की त्यांचा अर्थ काय आहे. म्हणून आम्हाला ते स्पेसिफिकली सेमिनार त्यांनी दिलं होतं. म्हणजे काही प्रोफेसर जे स्कॉटिश असतील, येस, तर ते बोलताना काही पर्टिक्युलर वर्ड्स वापरतील. फॉर एक्झाम्पल त्यांनी वी असा एक शब्द आहे. ओके, सो देर इज अ वी बिट ऑफ अ डिले, म्हणजे लिटल बिट ऑफ अ डिले. तर WEE असा स्कॉटिश वर्ड आहे तो ते वापरतात. किंवा ते कधीतरी उफ्टी असं म्हणतात. उफ्टी म्हणजे अरिच्छा. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे ऍज अ स्टुडंट, अदरवाइज यू विल मिस इंटरप्रेट द सिच्युएशन. म्हणून आम्हाला तो गायडन्स एक काइंड ऑफ त्यांनी दिला होता, तो इंटरेस्टिंग होता. त्याच्यानंतर तिथे
स्कॉटिश पद्धतीने त्यांनी वेलकम केलं होतं बाय गिव्हिंग केली डान्स म्हणून स्कॉटलंडचा ओरिजिनल डान्स आहे तो, त्याचं त्यांनी आम्हाला ट्युटोरियल दिलं. मग त्यांची वेलकम पार्टी होती. किंवा त्यातला बेस्ट पार्ट हा होता, स्टुडंट रिझर्व्ह म्हणतात, म्हणजे मागच्या वर्षीचे स्टुडंट्स पुढच्या वर्षीच्या स्टुडंट्सना गिव्ह अवे करतात वस्तू. एक खोली असते चांगली मोठी खोली, त्याच्यामध्ये कोट्स, पुस्तकं, काय आणि काय ठेवून दिलेलं असतं त्यांना जे नको आहे ते. ओके. आणि ते टाइम सांगतात, अक्षरशः तिची दारं असाची बंद केलेली असतात आणि ती खाडकन त्यावेळेला उघडतात आणि तुम्ही जाऊन उचलायच्या गोष्टी, हे मला बरोबर ते घ्यायचंय, हे मला बरोबर ते घ्यायचंय, आणि ते तुम्ही सगळं घ्यायचं आणि त्याचे हार्डली काही पैसे द्यायचे. सो खूप चीप अमाऊंटला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी घेता येतात. सो लास्ट इयरचे स्टुडंट्स असे गोष्टी देऊन टाकतात ज्या त्यांना नको आहेत, त्या तुम्ही वापरू शकता आणि म्हणजे त्या एकाच वर्षासाठी लागणार किंवा 2च वर्षासाठी लागणार आहेत, तर त्या तुम्ही घेऊ शकता. बरोबर. सो तो एक इंटरेस्टिंग पार्ट होता. अजून एक इंटरेस्टिंग पार्ट तिथला हा वाटायचा की लायब्ररी यूज टू बी ओपन ॲट 6 AM in the morning आणि इट यूज टू क्लोज ॲट 2:30 AM at night. नाईस. सो सकाळी 6 पासून पहाटे 2:30 पर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता लायब्ररी. लायब्ररीचे ऑनलाईन सगळे रिसोर्सेस, सगळी जर्नल्स, तुम्ही काय म्हणाल ते सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. एखादं बुक कोणी इश्यू केलंय नाही केलंय हे तुम्ही आधीच बघू शकता. प्लस माझ्या युनिव्हर्सिटीच्या 5 लायब्ररीज होत्या. सो एखादं पुस्तक इथे नाहीये तर दुसऱ्या कुठल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे हे आधीच कळायचं. सो खूप कम्फर्टेबल होतं कुठनं काय तुम्हाला रिसोर्सेस हवे. आणि त्यांचा फंडा जो आहे ना एज्युकेशनचा तो खूप वेगळा आहे. त्यांचं असं आहे, तुम्हाला हवं तितकं शिका, तुम्हाला मटेरियल आम्ही दिलेलं आहे, तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, बेसिक गाईडलाईन दिली आहे, एक्सप्लोर किती करायचं तुमच्या हातात. There were no exams in masters. We had to submit lot of essays and dissertation reports. डेडलाईन आहे, हा विषय आहे, या विषयावरती 5,000 शब्दांचा तुम्हाला एसे सबमिट करायचा आहे. एसेला किमान तुम्हाला बरीच मोठ्या मोठ्या लेवलवरती काय म्हणूया रेफरन्सेस आणि असं सगळं द्यायचंय आणि तुम्हाला तुमचा मुद्दा पाठवायचा आहे विथ द रेफरन्सेस. पण तो ओपन एंडेड क्वेश्चन आहे, तो तुम्ही जसा इंटरप्रिट कराल, तुम्ही जितकं वाचन कराल त्याच्या बेसिसवरती उत्तर आहे. सो देर इज नो राईट आन्सर, देर इज नो रॉंग आन्सर. हे जे लर्निंग आहे ना हे खूपच इन डेप्थ होतं, कारण तुम्ही ऍक्च्युली शिकण्यासाठी वाचायला घेता. तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, घोका आणि लिहा, हा प्रकार होऊच शकत नाही, कारण घोकायचा संबंधच नाहीये. कारण तुमचा मुद्दा पाठवायचा आहे ना, तर त्यामुळे खूपच रिसर्च करणं, त्या डेप्थ मध्ये जाणं हे सगळं करावं लागलं असं. राईट. त्यामुळे वाचन तेवढ्या लेवलला, रिसर्च, क्रिटिकल थिंकिंग, अनालिटिकल थिंकिंग हे याच्यात खूप होतं. म्हणजे जरी माझा फुल टाइम कोर्स असला तरी महिन्यात दर आठवड्याला मला 3 लेक्चर 3 दिवसच ऍक्च्युअल कॉलेजमध्ये जायला लागायचं. उरलेले दिवस तुम्हाला यायचं तर या, यायचं नसेल तर येऊ नका, पण हे एवढं या तारखेला सबमिट करायचं, तुम्हाला काय करायचं तो गोंधळ करायचा. सो तुमच्यावर अवलंबून आहे, खूप रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागते, खूप टाइम मॅनेजमेंट फॉलो थ्रू करायला लागते. आणि हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. जे आपल्या इथे इंडियन सिस्टीम मध्ये शिक्षक शिकवतात, आपण नोट्स लिहितो आणि त्या पेपरमध्ये लिहितो, या सिस्टीम मध्ये अडकलेले असतात ना त्यांना हे करणं खूप कठीण जातं. म्हणजे आमच्या इंडियन स्टुडंट्स पैकी पण काही स्टुडंट्सनी कोर्स याच्यासाठी सोडले, कारण त्यांना हे झेपे ना या सिस्टीम मध्ये अभ्यास करणं, कारण त्याला सेल्फ रेग्युलेशन लागतं जे प्रत्येकाकडे नसतं. आणि ते दरवेळेस मोटिवेशन आणावं लागतं ना ते सगळं करायचं, सगळं वाचा हे. करेक्ट. पण खूप प्रगल्भता याच्यातनं येऊ शकते. माझ्या कोर्समध्ये आम्ही जवळजवळ किती स्टुडंट्स होतो, मला वाटतं 60 स्टुडंट्स होतो आणि 60 स्टुडंट्स प्रत्येक जण वेगळ्या देशातले होते. त्यामुळे इट वॉज अन एनरिचिंग डिस्कशन. खूप सण युरोपमधले होते, पण युरोपमधल्या पण वेगवेगळ्या देशांमधले होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा कुठल्याही टॉपिक बद्दल डिस्कशन व्हायचं प्रत्येकाचे कंट्री स्पेसिफिक पॉइंटर्स यायचे. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आपल्याला व्ह्यू पॉइंट्स मिळू शकायचे आणि त्यातनं पण खूप लर्निंग झालं. किंवा आम्ही ग्रुप प्रोजेक्ट ज्या वेळेला केले, मला काही प्रेझेंटेशन करायची होती किंवा काही गोष्टी होत्या, तर त्यावेळेला सुद्धा खूप जास्त एकमेकांच्याकडनं आम्हाला शिकता आलं स्किल्स मध्ये, जे कदाचित मला इथे नसतं शिकता आलं. रिस्ट्रिक्टेड व्ह्यू जो असतो आपला, किंवा वेगवेगळ्या जर्नल्सना ऍक्सेसच नाहीये, मग फ्री आहे त्यातनं शिका, फ्री आहे त्यातनं घ्या, हा प्रश्नच तिथे येत नाही. तुम्ही जे म्हणाल ते. आणि माझ्या रिसर्चला स्पेसिफिक मला सांगण्यात आलं होतं, कुठली स्पेसिफिक जर्नल्स अवेलेबल नसतील सांगा, आम्ही अवेलेबल करून देऊ.
मला ऑफिशियल एक ईमेल आयडी होता ज्यातनं मी कुठल्याही जगातल्या युनिव्हर्सिटी मधल्या कुठल्याही प्रोफेसरला मेल करू शकते आणि मला हा रिसर्च पेपर तुमचा हवा आहे असं म्हणू शकते आणि तुम्ही त्यातनं मेल पाठवली तर तुम्हाला उत्तर येतं. सो माझ्या रिसर्चेससाठी अनेक थायलंड, मलेशिया आणि इथल्या कंट्रीजचे जे मला जर्नल्स अवेलेबल नव्हते ते मेल थ्रू मला रिसीव्ह झाले आणि मला माझ्या डिझर्टेशन मध्ये वापरता आले. सो हा जो ज्या लेव्हलला, ज्या डेप्थला जाऊन ते हे करतात, अभ्यास करू देतात, ते खूप छान आहे. अनालिटिकल थिंकिंग आणि रिझनिंग अबिलिटी, लॉजिक खूप छान तयार होतं. कोर्स जरी तिथला माझा मास्टर्सचा एकाच वर्षाचा असला तरी त्या 1 वर्षामध्ये मी 4-5 वर्षांचं नॉलेज घेतलेलं आहे हे फिलिंग बाय द एंड ऑफ द इयर मला आलेलं होतं. कारण आम्हाला सुट्ट्याच नव्हत्या. क्रिसमसची मेन सुट्टी सोडून आम्हाला उन्हाळ्याची पण काहीही सुट्टी नव्हती. आम्हाला पूर्ण अभ्यास होता त्याच्यामध्ये. आणि यांनी खूप स्पष्टता आली आहे ना तुमच्या विचारांमध्ये. हो, क्लॅरिटी खूप येते कारण थेअरीज पक्क्या होतात. थेअरीचं ऍप्लिकेशन बघता येतं. जे आम्ही पुस्तकात बघतो ते ऍक्च्युअल काय असतं हे बघायला पण खूप चान्स मिळाला. तिथे पण खूप इंटर्नशिप्स केल्या मी आणि प्रत्येक इंटर्नशिपमध्ये मला त्याचं ऍप्लिकेशन बघता आलं की जे ते थेअरीत मांडतात ते ऍक्च्युअल मध्ये पण करता येतं, फक्त नावाला नाहीये थेअरी. ते पण मला बघता आलं. ग्रेट. इथून पुढे की मला विचारायचं ग्रो टू फ्लाय कसं सुरू झालं आणि ग्रो टू फ्लाय नाव कुठून आलं? ओके, सो मास्टर्स झाल्यानंतर मी पहिल्यांदा तिकडे जॉब्स ट्राय केले. मला 1 वर्ष युके मध्ये काम करायचं असं माझी इच्छा होती, पण त्यावेळेला स्टुडंट व्हिसा एक्सटेंड होणार नव्हता आणि मला जॉबची अपॉर्च्युनिटी नाही मिळाली. सो मी परत आले. परत आल्यानंतर मी रेग्युलर 1-2 ठिकाणी जॉब्स केले. जॉब्स करता करता मला हे जाणवायला लागलं की एकतर मेंटल हेल्थ सेक्टरमध्ये सगळ्या ठिकाणी सर्व्हिसेस नाही आहेत पुण्यात. एक दुसरी गोष्ट, ऑथेंटिक माहिती देणारी लोक खूप कमी आहेत. बऱ्याच वेळेला सायको एज्युकेट करताना, जे आम्ही म्हणतो सायको एज्युकेशन म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेम्स मध्ये जी माहिती पालकांना द्यायची असते, रिअलिस्टिक माहिती, ती माहिती देणारी खरी लोक काउंट मध्ये फार कमी आहेत. अर्धवट माहिती देणारे, कधी कधी थेरपी उगीच प्रोलॉंग करणारे पैशांसाठी, येस, अशी खूप लोक आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या मुलांचा तर लॉस होतोच, पण ऍट द सेम टाइम आपण जर त्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा त्या लोकांच्या आसपास असलो तर आपली पण घुसमट होते की हे चाललंय, हे बरोबर नाहीये, मला नाही करायचंय, पण बिकॉज आय एम पार्ट ऑफ दिस ऑर्गनायझेशन मला हे ऍक्सेप्ट करायला लागणार आहे. ह्या सगळ्या अनुभवांमधनं जाताना शेवटी असं लक्षात आलं की स्वतःच जोपर्यंत नाहीये तोपर्यंत मी हे नाही थांबवू शकणार. मी कितीही म्हणलं की हे अनएथिकल आहे तरी समोरची व्यक्ती समजा ऐकणार नसेल, माझा बॉस माझं हे ऐकणार नसेल, मी काहीच नाही करू शकत. जे चाललंय ते मला मान्य करायला लागेल. म्हणून स्वतःची ऑर्गनायझेशन सुरू करायची हे मी ठरवलं. त्याचबरोबर मला जे काम करायचं होतं, जे मी युके मधनं शिकून आलेले होते, त्याचं ऍप्लिकेशन खऱ्या अर्थाने मला करायला चान्स मिळत नव्हता. त्याच्यासाठी पण मला ही ऑर्गनायझेशन करायची होती. कारण पेरेंटिंगच्या असोसिएटेड स्पेसिफिक काम कोणीच करत नाहीये हे माझ्या लक्षात आलं. सगळे लोक मुलांवर काम करतात. मुलाला प्रॉब्लेम आहे, मुलाला प्रॉब्लेम आहे, पालकांना गायडन्स देत आहेत, पण प्रॉपर काउन्सिलिंग नाही तेवढ्या लेवलला होत आहे हे लक्षात आलं. म्हणून मग तिथे मला मेनली काम करायचं होतं. म्हणून मी ग्रो टू फ्लाय म्हणजे स्वतःच्या ऑर्गनायझेशनचा विचार केला. जेव्हा विचार करत होते तेव्हा नाव शोधायचा सगळी जर्नी चालू होती आणि त्याच्यामध्ये माझा जो काका आहे, ही वॉज इन्स्ट्रुमेंटल. रादर ही सजेस्टेड दिस नेम की आपण हे नाव ठेवूया. आणि टॅगलाईन पण जी आहे, गिव्ह रूट्स ऑफर विंग्स, ग्रो टू फ्लाय गिव्ह रूट्स ऑफर विंग्स, तर हे पण त्यांनीच सजेस्ट केलं. त्याच्या अंडर ग्रो हे मॉडेल असेल, सो त्यातला प्रत्येक अक्षरापासून टॅगलाईन असेल. अशा प्रकारे त्यांनी सजेस्ट केलं आणि मला हे नाव आवडलं. त्याच्यातलं ग्रो टू फ्लाय मधला नंबर 2 मध्ये वापरायचा, टू मेक इट मोर इंटरेस्टिंग, असं पण आमचा डिसिजन झाला. खरंच ते इंटरेस्टिंग वाटतं. हा, सो ते त्याप्रमाणे विचार करून केलं. कारण आमचं मेन गोल हेच आहे की कुठलीही व्यक्ती जी येईल आमच्याकडे ती ज्याच्यात आहे, ज्या प्रॉब्लेम मध्ये आहे त्याच्यातनं ती ग्रो झाली पाहिजे, त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडली पाहिजे. ऍट द सेम टाइम दॅट पर्सन नीड्स टू बी इंडिपेंडेंट. त्याला व्यवस्थित आत्मविश्वास येऊन एकट्याला स्वतःच्या बळावरती पुढे जाता आला पाहिजे. फ्लाइंग सिग्निफाईज दॅट. म्हणून ग्रो टू फ्लाय हे नाव आम्हाला त्यावेळेला ते चपखल आहे, योग्य आहे असं वाटलं, म्हणून ग्रो टू फ्लाय ठेवलं. ग्रेट. त्याच्या सुरुवातीला आपण ते कसं काय काय अडचणी असतात ते बोललो, पण त्याचे सोल्युशन्स काय असतात? कारण अभ्यासामध्ये अडचण येते आणि अभ्यास करत नाही, ही गोष्ट खूपच इम्पॉर्टंट आहे पॅरेंट्ससाठी. अभ्यास
काही येऊ ना येऊ अभ्यास तर झालाच पाहिजे व्यवस्थित. बरोबर आहे. पहिलं म्हणजे मी असं म्हणेन की हे योग्य वेळेला कळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मुलं 5वी पर्यंत आता नापास करणार नाही, हा जो आपला गव्हर्नमेंटचा निर्णय आहे तो आधी 8वी पर्यंत नापास करणार नाही हा होता. तर बऱ्याच वेळेला आमच्याकडे मुलं खूप उशिरा येतात, 9वीत येतात, खूप प्रॉब्लेम येतो कारण गॅप खूप असते. गॅप म्हणजे काय तर एखादं मूल ज्या इयत्तेत आहे किंवा ज्या वयाचं आहे त्याच्यापेक्षा त्याचा परफॉर्मन्स काय लेव्हलचा आहे यात आयक्यूचा काही संबंध नाही, फक्त परफॉर्मन्स. म्हणजे तो 9वीचा मुलगा 9वीच्या लेव्हलचं वाचन करू शकतो का? जर नाही तर कितवीचं करू शकतो? 8वीचं, 7वीचं, 6वीचं, 5वीचं. आमच्याकडे अशीही मुलं आलेली आहेत की आहेत 7वीत पण वाचन पहिलीच्या लेव्हलचं आहे. सो त्याला 9वीचं पुस्तक किंवा 7वीचं पुस्तक ऍब्सोल्युटली वाचता येत नाहीये. द, ऑफ, इट, इज असे शब्द फक्त वाचता येतात आणि त्याच्याकडनं अपेक्षा केली जाते की तू अख्ख्या प्रश्नांची उत्तरं लिही. कसं लिहिणार आहे तो? त्याला काही वाचताच येत नाहीये. किंवा स्पेलिंग्सची लेव्हल वेगळी असते. आमच्याकडे अशी पण काही मुलं आहेत की ज्यांची वाचनाची लेव्हल 12वीची आहे 9वीत, वाचनाची लेव्हल 12वीची आहे, पण कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन क्षमता ही 6वीची आहे. 9वीत 12वीची वाचन क्षमता आणि आकलन क्षमता 6वी. आकलन क्षमता म्हणजे इथे बौद्धिक आकलन क्षमता म्हणत नाहीये मी, वाचनाची आकलन क्षमता. म्हणजे जे लिहिलंय ते समजतंय का? Correct. म्हणजे जे वाचलं जातंय ते समजतंय. बरोबर आहे. सो ही मुलं ना उत्कृष्ट वाचतात. त्यामुळे पालकांना असा गैरसमज येतो की ह्याला काय छान वाचता येतंय, मग याला सगळं कळतंय. त्याला फक्त वाचता येतंय. वाचणं आणि अर्थ समजणं या दोन्हीमध्ये अंतर आहे. मेंदूचे वेगळे भाग याच्यासाठी वापरले जातात. त्यामुळे त्या मुलांना आम्हाला त्यांचा शब्दसंग्रह वाढवणं, शब्दसंग्रहाचा अर्थ समजणं याच्यामध्ये आकलन शक्तीवरती काम करायला लागतं. किंवा एखाद्या प्रश्नाचं कसं उत्तर शोधायचं, ते काय प्रमाणामध्ये लिहायचं, वाक्यरचना कशी करायची, हे सगळं शिकवायला लागतं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा आम्ही असं म्हणतो की रेमेडियल थेरपी, रेमेडियल इंटरव्हेन्शन ही इंटरचेंजेबली वापरली जातात, किंवा एज्युकेशनल थेरपी आणि मराठीत उपचारात्मक शिक्षण पद्धती. हे जी थेरपी आहे याला पहिलं आपल्याला सायको एज्युकेशनल असेसमेंट हे करणं खूप महत्वाचं आहे. सायको एज्युकेशनल असेसमेंट याचा अर्थ काय तर याच्यामध्ये आपण काही प्रमाणात आयक्यू तपासतो. सो आयक्यू म्हणजे दरवेळेला आयक्यू टेस्टच करतील असं नाही, कॉग्निटिव्ह कपॅसिटी मेजर करणाऱ्या नुसत्या टेस्ट पण असतात, तर त्या पण असू शकतील. दुसरं आपण एज्युकेशनल अटेनमेंट टेस्ट म्हणजे शैक्षणिक क्षमता तपासणाऱ्या ज्या चाचण्या आहेत त्या घेतो. सो त्या मीडियम प्रमाणे घ्यायच्या असतात. सो मराठी मीडियमच्या मुलाला मराठी टेस्ट द्यायला लागते, इंग्लिश मीडियमच्या मुलाला इंग्लिश टेस्ट द्यायला लागते. म्हणजे यांनी थोडक्यात कळतं की तो कोणत्या इयत्तेचं त्याला समजतंय असं काहीतरी. करेक्ट. आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे रिडिंग, रायटिंग, स्पेलिंग, मॅथ्स, ग्रामर, रायटिंग सगळ्यामधल्या आपल्याला लेव्हल्स कळतात. एकदा लेव्हल कळली की हा 5वीत आहे, याची लेव्हल पहिलीची आहे, दुसरीची आहे, मग स्पेलिंग मध्ये इतकी आहे, याच्यामध्ये हे जे काही आपल्याला आराखडा मिळतो त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे जो सायकोलॉजिस्ट आहे किंवा जो रेमेडियल एज्युकेटर आहे त्यांनी इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशनल प्लॅन बनवायचा असतो. ओके, आयपी. असेसमेंट मध्ये इमोशनल किंवा सायकोलॉजिकल पण असेसमेंट केलं जाते का? म्हणजे कसे बिहेवियरल जर लागत असेल तर केली जाऊ शकते. म्हणजे समजा त्या मुलाचा अटेन्शन स्पॅन कमी आहे किंवा तो एका जागी बसत नाही असं पालकांनी सांगितलंय, लक्ष लागत नाहीये असं दिसलं तर सर्टन बेसिक लेव्हलला अटेन्शन स्पॅन कधीही या असेसमेंटमध्ये चेक केलाच जातो. पण समजा आम्हाला जाणवलं की नाही हा क्लिनिकल लेव्हलला प्रॉब्लेमॅटिक आहे, हा नॉर्मल मुलांपेक्षाही कमी आहे कॉन्सन्ट्रेशन, तर मग त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड असेसमेंट केल्या जाऊ शकतात. अदरवाईज बेसिक लेव्हलला चेक केलं जातं, ऍडिशनल असेसमेंट लागतील तशा केल्या जातात. बेसिक सायको एज्युकेशन असेसमेंटमध्ये एवढ्या गोष्टी येतात. मग ह्या टेस्टच्या रिझल्टच्या बेसिसवरती प्लॅन बनवला जातो आणि थेरपी स्टार्ट केली जाते. प्लॅन काय? IEP, ओके. इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशनल प्लॅन. हा जो प्लॅन आहे याच्यामध्ये रिडिंग, रायटिंग, स्पेलिंग, मॅथ याच्यामध्ये गोल्स सेट केली जातात की दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला मूल किती खाईल कंटेंट हे बघितलं जातं. ते त्याच्या आयक्यू प्रमाणे तो कुठे आहे, त्याची गरज काय आहे यानुसार तो कंटेंट ठरवला जातो. आता हा जो कंटेंट आहे हे ठरवण्यासाठी अर्थात एक्सपर्ट व्यक्ती लागते ज्याला व्यवस्थित अनालिसिस करता येईल आणि तो प्लॅन बनवता येईल. असंच जाता येता मी ट्युटर मी बनवणार असं करता येत नाही. बऱ्याच वेळेला पालकांचं काय होतं, आपण ह्या 4 ट्युशन्सला लावू आणि ही गॅप आहे ते ब्रिज करू.
तसं होत नाही, कारण ट्युटर्स त्या वर्षीच शिकवतात. 5वीतल्या मुलाला 5वीचं सायन्स मॅथ्स हे शिकवतात. ते त्याला वाचायचं कसं, लिहायचं कसं, स्पेलिंग्स बनवायची कशी हे नाही शिकवत. कारण ह्याच जर अडचणी असतील तर यांच्यावरच काम करावं लागेल. करेक्ट. आणि रेमेडियल इंटरव्हेन्शन मध्ये तुम्हाला कधीही कोणतीही रेमेडियल एज्युकेटर जर म्हणाली की मी सायन्स शिकवते, तर ती रेमेडियल एज्युकेटर नाही, ती साधी ट्युटर आहे. रेमेडियल एज्युकेटर बेसिक स्किल्सवर काम करतात. कुठली स्किल्स? वाचायचं कसं, लिहायचं कसं, वाक्यरचना कशी करायची, अभ्यास कसा करायचा. सो स्किल्स शिकवतात. त्या कधीही शाळेचं पुस्तक घेऊन काहीही शिकवत नाहीत. संकल्पना गणितातल्या शिकवतात. म्हणजे बेरीज म्हणजे काय, वजाबाकी म्हणजे काय, त्यांचं एकमेकांशी नातं काय हे शिकवलं जाईल. हा, बेरीज वजाबाकी एकदा शिकायला लागले की शाळेचं पण सॉल्व्ह करताच येणार आहे, त्यामुळे ते जमायला लागेल. सो पालकांचा हा फार आग्रह असतो की या थेरपीमध्ये तुम्ही शाळेत परीक्षा आहे, टेस्ट आहे, जरा ही 10 स्पेलिंग्स पाठ करून घ्या. नाही, ओके. ते दुसरा ट्युशन क्लास म्हणून याच्याकडे बघतात, पण तसं नाहीये. ही थेरपी आहे. या थेरपीमध्ये मुलाच्या इतर गरजाही बघितल्या जातात. कुठल्या? कॉग्निटिव्ह लेवलच्या. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलाला मेमरीचा इश्यू आहे, शाब्दिक मेमरी कमी आहे, मग ती कशी वाढवता येईल. एखाद्या मुलाचा खूप घाई होते, उरकतो गोष्टी, ज्याला आम्ही म्हणतो प्रोसेसिंग स्पीड जास्त आहे. जसा लॅपटॉपचा प्रोसेसर तसा मेंदूचं प्रोसेसर. काही जणांचे जरा फास्ट धावतात, मग त्यांना ना थोडं स्लो करायला शिकवायला लागतं. मग ते आम्ही त्याला शिकवतो की कसं स्लो करशील, घाई केल्याने तुझा कसा तोटा होतोय. सिली मिस्टेक्स, जे पालकांचा आवडता शब्द आहे, ह्याच्या खूप सिली मिस्टेक्स होतात. मला असं वाटतं की सिली मिस्टेक्स मुलांना सुद्धा आम्ही विचारतो. मुलं पण कधी कधी म्हणतात माझ्या सिली मिस्टेक्स होतात. मग म्हणजे सिली मिस्टेक म्हणजे काय हे मला एक्सप्लेन कर. एकही मुलगा सांगू शकत नाही, कारण त्यांना सिली या शब्दाचा अर्थही माहित नसतो. मिस्टेक म्हणजे चूक, माझ्या चुका होतात. मग म्हणलं मला काय प्रकारच्या ते सांग. कारण सिली मिस्टेक हा खूप जनरलाइज टर्म आहे. फालतू चुका असं तुम्हाला म्हणायचंय, पण त्या प्रत्येक विषयानुरूप बदलतात ना. म्हणजे स्पेलिंग मध्ये सिली मिस्टेक करतो म्हणजे नक्की काय चुका करतो? तो ई खातो, शेवटचं अक्षर खातो, तो कॅपिटलाइज करत नाही, नक्की काय चूक करतो हे कळणं आवश्यक आहे. आणि मुलाला बऱ्याच वेळेला ते सांगितलेलंच नसतं. तू फार सिली मिस्टेक करतोस, स्पष्टपणे सांगा, अरे गणितामध्ये हातचा घेत नाहीयेस तू, ही तुझी चूक आहे. तू दरवेळेला हातचा विसरतोयस, ही तुझी चूक होतीये. स्पष्टपणे याच्यात बोलणं, मुलांना संवाद साधून समजावणं हेही महत्वाचं आहे. पॅटर्न्स ऑफ एरर्स आम्हाला असेसमेंटमध्ये कळतात, सायको एज्युकेशन असेसमेंटमध्ये. त्यातनं आम्हाला प्लॅन बनवणं, कॉग्निटिव्ह गोल्स आखणं हे पण सोपं जातं. सो लोकांना दिसताना असं दिसतं की एक रेमेडियल एज्युकेटर फक्त भाषा शिकवतोय किंवा फक्त गणित शिकवतोय, पण तसं नाहीये. आम्ही सायकोलॉजिकल अस्पेक्ट्स त्याच्यामध्ये एकत्र घालून, त्याची सांगड घालून त्याला त्या सगळ्या गोष्टी द्यायचा प्रयत्न करतोय, त्याच्या लेवलला जायचा प्रयत्न करतोय. यात मुलगा जर 9वीचा असेल तर नॅचरली त्याला स्टडी स्किल्स माहिती पाहिजेत, अभ्यास कसा करायचा हे माहिती पाहिजे, टाइम मॅनेजमेंट शिकली पाहिजे. मग तेही आम्ही शिकवतोय. तेच आम्ही पहिलीच्या मुलाला नाही शिकवणार. मी एकच मिनिट थांबवतोय तुम्हाला. तुम्ही हे पूर्ण जे सांगता एखादं उदाहरण देऊन सांगा ना, की जे तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला असेल. ओके. ओके. सो आता समजा माझ्याकडे आता एक 5वीतला मुलगा आला. त्याला 5वीत असूनही बीडी कन्फ्युजन, पीक्यू कन्फ्युजन होतं. पालकांना असं वाटतंय की त्याला लर्निंग डिसेबिलिटी आहे, म्हणून त्यांनी टेस्टिंग केलं. केईएम हॉस्पिटलमध्ये त्याचा रिपोर्ट आला. त्याला डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया नावाचे 3ही डिसऑर्डर्स आहेत ते लक्षात आलं. जेव्हा हे डायग्नोज होतात तेव्हा समजणं हे महत्वाचं आहे की त्या व्यक्तीचा IQ ऍव्हरेज किंवा त्याच्या वरच असतो. सो हा नियम आहे. डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया हे आपण तेव्हाच डायग्नोज करू शकतो ज्या वेळेला त्या मुलाचा IQ नॉर्मल असूनही त्याच्या सर्टन टाईपच्या एरर्स 3री नंतर चालू राहिलेल्या आहेत, ज्या त्याच्या आहेत. त्यामुळे त्याला ही लर्निंग डिसेबिलिटी डायग्नोज झाली. त्यांनी 5वी पर्यंत काहीच थेरपी घेतलेली नव्हती. माझ्याकडे आल्यानंतर मी काम करायला सुरुवात केली. काम करायला लागल्यानंतर काय काय लक्षात आलं? एक म्हणजे कॅज्युअल ॲटिट्यूड हा प्रॉब्लेम होता. खूप हॅपी गो लकी, होईल तसं होईल असा अप्रोच होता. सो आम्हाला त्याच्यावरती एक थोडंसं काम करायला लागलं. बाय ऍडिंग डिसिप्लिन टू द सेशन. तुला होमवर्क कम्प्लीट करायचाच आहे, नाही केलास तर एक्स्ट्रा इथेच बस आणि कर, आणि शिवाय डबल होमवर्क घरी घेऊन जा, हे केलं. किंवा 5 गणितं सोडवायचे, लक्षपूर्वक सोडव. चूक झाली, जितक्या चुका तितकी गणितं जास्त. आणि जर चांगलं केल्यावर काय? चांगलं केलं की तुला स्टार मिळेल आणि गेम तुझ्या आवडीचा मिळेल. सो दोन्ही, इट कॅनॉट बी जस्ट पनिशमेंट. सो रिवॉर्ड आणि कॉन्सिक्वेन्सेस दोन्हीही आपल्याला ऍड करायचे त्याच्यामध्ये. पण
तो जो बॅलन्स आहे तो कळला पाहिजे. आता हे या मुलाला लागलं एवढं स्ट्रिक्ट करून घेणं, कारण त्याच्या केसमध्ये ना बुद्धी चांगली होती, ग्रास्पिंग चांगलं होतं, पण त्याचं ऍप्लिकेशन करताना जेवढे एफर्ट घ्यायला पाहिजे ते घेतले जात नव्हते. गॅप ब्रिज करायला मला फार नाही वेळ लागला. 3 महिन्यामध्ये जवळजवळ 1 वर्षाची गॅप आम्ही इझिली ब्रिज केली 3च महिन्यामध्ये, जे सगळ्या मुलांच्या केसमध्ये नाही होत, पण त्याच्या केसमध्ये झालं. बीडी कन्फ्युजन जवळजवळ 50% पर्यंत आम्ही कमी केलं विथ व्हिज्युअल परसेप्शन ऍक्टिव्हिटीज, व्हिजन थेरपीज ऍक्टिव्हिटीज. सोपी ऍक्टिव्हिटी आहे. स्वतःचे तुम्ही असे जर हात धरलेत तर तुमच्या लक्षात येईल तुमच्या डाव्या हातामध्ये बी आहे आणि उजव्या हातामध्ये डी आहे. यू कॅन चेक इट. सो या मुलांना या ट्रिक्स दिल्या जातात की ओके तुझ्या समोर वाक्य आहे, तू घे हात, बघ पटकन आणि सांग बी आहे कडी आहे. अशा प्रकारच्या ट्रिक्स मधनं त्यांना स्वतःच्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन काढता येऊ शकतं. ओके, कारण तुमच्या डोक्यात इमेज नीट होत नाही म्हणून तुम्ही आयुष्यभर बी आणि डी ओळखायचा नाही वगैरे असं नाही आपल्याला करायचं. ट्रिक्स द्या, पुढे जाऊन मुलं स्वतःच्या ट्रिक्स शोधतील, तोपर्यंत आपण त्यांना एड करूया. सो या प्रकारे त्याच्या या सगळ्या स्किल्स वरती काम करणार. व्हेअरॅज माझ्याकडे एक दुसरी मुलगी आली होती, 7वीत आली, लेव्हल पहिलीची. मी म्हणलं बापरे करायचं कसं, 7 वर्षांची गॅप आहे. तर पेरेंट्स म्हणाले हे बघा ती खूप इंटरेस्टेड आहे, तिला काम करायचं स्वतःवरती, बघा तुम्ही. म्हणलं ठीक आहे. आम्ही सुरुवात केली. त्या मुलीने 1 वर्षामध्ये 3 वर्षांची गॅप जवळजवळ ब्रिज केली, कारण ती इतकी हार्ड वर्किंग आहे. होमवर्क मुझे और दो ना, होमवर्क मुझे और दो ना, कारण तिला स्वतःच्या प्रॉब्लेम्सचा कंटाळा आलेला आहे. तिलाही डायग्नोसिस आहे, तिला डिस्लेक्सिया आहे, पण तिला कोणीच सपोर्ट केला नाही. टिपिकल मारवाडी फॅमिलीतली मुलगी आहे. तिच्या आई वडिलांना लक्षात नाही आलं, आई तेवढी एज्युकेटेड नाहीये. भावाच्या लक्षात आलं, भाऊ इंजिनिअरिंग करत होता, मग त्याने आईला फोर्स केलं नाही आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्टिंग करूया. मग ते कळलं, त्यामुळे ते उशिरा आले, 7वीत आले. पण आम्ही काम केल्यानंतर 8वीच्या लेव्हलला तिला मस्त वाचन करायला जमायला लागलं होतं. एवढे दिवस अत्यंत कोशात आणि शाय असलेली मुलगी जरा बोलायला लागली. मित्रमैत्रिणी नव्हते या सगळ्या याच्यामुळे, पण कॉन्फिडन्सच नव्हता. त्या गोष्टी करायला लागली. स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट घेतला, स्पोर्ट्समध्ये चमकायला लागली, कारण त्याच्यामध्ये जीव ओतून खेळायला लागली की ठीक आहे अभ्यासात मला खूप ग्रेट नाही जमत आहे, पण इथे जमतंय. सो तिथे तिला दिशा मिळाली. सो योग्य प्रकारे योग्य वेळेला इंटरव्हेन्शन दिलं. पेरेंट्सनी पण त्याप्रमाणे कष्ट घेतले. म्हणजे आम्ही म्हणतो कायम पिलर्स आहेत आपण. मी थेरपिस्ट आहे, तो मुलगा आहे आणि काय तुम्ही पेरेंट्स आहात. आपण 3 पिलर्स आहोत. तिघांनी काम करणं आवश्यक आहे. मी एकटी काम करते, तुम्ही दोघं काय करणार नाही, 50% रिझल्ट. मी जेवढं केलंय त्याचा मिळेल. मुलांनी एफर्ट टाकले 70% पर्यंत जाईल. शेवटचे 20-30% हे पालकांच्या हातात आहे, कारण पालकांनी त्याच्यावरती परत कौतुक केलं नाही त्या मुलाचं, किती छान करतोयस, घरातनं सपोर्ट दिला नाही, रेग्युलर सेशन्सला पाठवलं नाही, तर नाही रिझल्ट मिळणार आहेत. असं तुम्ही सेशनला पाठवलं, तुमची जबाबदारी, तुम्हाला काय करायचं ते करा, अशा प्रकारचेही अनेक पालक असतात. कारण ते दोन्ही जागी पण व्हायला पाहिजे ना. करेक्ट. तर ते जिथे जातोय तो ग्रो टू फ्लाय मध्ये आणि घरी पण. करेक्ट. कारण बऱ्याच वेळेला पालकांचं असं असतं की मी क्लासला पाठवलं ना, क्लासच म्हणतात ते, रेमेडियल थेरपी म्हणत नाही, मी क्लासला पाठवलंय ना, आता मूल तुमचं, आता ते करेक्ट करून द्या मला. पण तसं नाही होऊ शकत नॅचरली. पेशन्स इतक्यात खूप कमी असतो सगळ्यांमध्ये. अगदीच. पेशन्स हा माझ्यासाठी म्हणजे पालकांचा पेशन्स वाढवणं, त्याच्यासाठी मला फार काम करायला लागतं. कारण बऱ्याच वेळेला त्यांना 2 मिनिट मॅगी नूडल्स हवे असतात की मला पटकन रिझल्ट द्या बाबा तुम्ही. आणि तुम्ही कसं डील करताय त्याच्यासोबत, पॅरेंट्सला कसं समजून सांगता? खूप अवघड जात असेल. हो, हे खूप ट्रिकी असतं. त्यावेळेला मी त्यांना हेच सांगते की मॅगी नूडल्सची काय हेल्थवरती इम्पॅक्ट आहे. तो इम्पॅक्ट हवा असेल तर मी देते ना, मी त्याला लेक्चर देते, तुमच्या मुलीला अभ्यास करायला पाहिजे असं लेक्चर देते छान. पण म्हणलं त्याचा इम्पॅक्ट 1 दिवस असेल का, तुम्हाला मुळासकट प्रॉब्लेम वरती काम केलेलं आहे, म्हणजे आयुष्यभर त्याला अभ्यासाचा इम्पॉर्टन्स कळेल, मग त्याला मला 6 ते 9 महिने द्या. ओके, मी स्वभावात फरक करते. मी औषध नाही घालत आहे, बघ टिंग औषध घातलं रिझल्ट आला, पाणी घातलं झाड उगवलं, इतकं सहज सोपं नाहीये. त्याला मला तेवढा वेळ द्यायला लागणार आहे, त्या व्यक्तीला मला समजून घ्यायला लागणार आहे, त्या व्यक्तीला माझ्यावरती विश्वास ठेवायला लागणार आहे. आणि का म्हणून तुमच्या मुलांनी किंवा मुलींनी माझ्यावरती आल्या पहिल्या याच्यात भरपूर विश्वास टाकावा, रादर टाकला तर मी म्हणून काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्यात, एवढा लवकर विश्वास ठेवते समोरच्यावर, हे डेंजरस आहे. बरोबर. प्रत्येक मुलांनी त्याचा फुलायला आणि कम्फर्टेबल व्हायला वेळ घेतलाच पाहिजे. आम्ही तो वेळ देऊ इच्छितो.
म्हणजे त्याला ऍक्च्युअली विश्वास बसेल की आय एम देअर टू हेल्प. तर या रेमेडियल एज्युकेशन मध्ये किंवा इतर कुठल्याही थेरपीमध्ये फॉर दॅट मॅटर, काउन्सिलिंग असू देत, बिहेव्हिअरल थेरपी असू देत, सगळ्यामध्ये तेवढा वेळ द्यावाच लागतो. ह्या गोष्टी फास्ट होऊ शकत नाहीत. अनेक फॅड्स निघतात. ऑनलाईन थेरपीज सुद्धा आम्ही करतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना ना असं क्विक फिक्स सोल्युशन्स हवी असतात की 2 सेशन्स घ्या, 5 सेशन्स घ्या, एक सेशन घ्या आणि सगळी जादू ही सगळी गोष्ट करून टाका. मी सांगते माझ्याकडे जादूची काडी नाहीये, मी परी नाहीये. वेळ लागणार आहे. वर्षांची असते तर ती लगेच जाणार नाही हे कळत हो, नाही का? हे पण मी सांगते की तुमचा प्रॉब्लेम किती वर्षांचा आहे. तुमचा प्रॉब्लेम 4 वर्षांचा आहे. मग 4 वर्षाचा प्रॉब्लेम 4 सेशन्स मध्ये होईल का? तो क्युअर करायला मला किमान 4 महिने तरी द्या काहीतरी रिझल्ट आणायला. सो डोंट एक्सपेक्ट की 4 सेशन्स मध्ये सगळं एकदम मस्त. प्रॉब्लेम काय होतो ना, इथे लोक मेडिकल मॉडेलशी कम्पेअर करतात. मेडिकल मॉडेलशी म्हणजे कसं, आपण डॉक्टरांकडे जातो, मला खोकला आलाय, माझं पोट दुखतंय, मला औषध द्या. युजली ॲलोपॅथिक डॉक्टरांचं मी म्हणते, होमिओपॅथी आणि याच्यामध्ये जरा वेळ लागतो, आयुर्वेदिक याच्यामध्ये. पण तुम्ही जाता, डॉक्टर तपासतात, तुम्हाला औषध देतात, 3-4 दिवसात तुम्ही ओके होता. सो ही जी मेंटॅलिटी आहे ना, ती सेम इथे अप्लाय करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आम्ही तेच सांगतो की नाही, हे औषध इथे आम्ही देतच नाही, याला वेळ लागणार आहे आणि ह्याच्यात आम्ही एकटे काम करून उपयोग नाही. आम्ही तुमच्या मुलाबरोबर थेरपीमध्ये 1 तास घालवणार आहोत. उरलेले दिवसाचे 23 तास कोण घालवतंय? तुम्ही घालवताय. तुम्ही काय बदल करताय? बरोबर आहे, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट. आणि म्हणजे पालकांचं असं असतं की चुकांची यादी येते, चांगलं पटकन दिसतच नाही. ते आम्ही कायम म्हणतो की कसं आहे ना, रोज आपली आई स्वयंपाकात मीठ घालते, बरोबर? आपण म्हणतो का मीठ घातलं, छान घातलं, योग्य घातलं. पण ज्या दिवशी एखाद दिवशी खारट होतं किंवा मीठ घातलंच नाही, त्या दिवशी घरातला प्रत्येक व्यक्ती मीठ कमी होतं, मीठ जास्त होतं, केवढं खारट होतं, ते नक्की बोलून दाखवतं. माणसाला चुका शोधण्याची सवय आहे. पण हेच जर आपण मुलांवरती करत राहिलो ना, तर मुलांना फक्त आपण निगेटिव्ह आरसा दाखवतो. तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही, तू असा, तू तसा. तीच त्यांची सेल्फ इमेज बनते. ते तुमच्याकडे एक आरसा म्हणून बघत असतात. मी कसं आहे हे तुम्ही सांगा, आणि त्यात आपण फक्त निगेटिव्हिटी दिली तर मूल कसं पॉझिटिव्हिटी घेणार आहे? ते जन्मतः पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊन आलेलंच नसतं. ते शिकायचा प्रयत्न करताय आसपासच्या लोकांकडनं. त्यामुळे तुम्ही जर त्याला सांगितलं की ठीक आहे, तुला हे नाही जमत आहे, इट्स ओके, आपण काम करूया, तर ते होपफुल होईल. त्याला वाटेल हा काहीतरी आहे, चान्स आहे, काहीतरी बदलू शकतं. तू असंच वागणार, तू चुकाच करणार, तू घाणेरडं अक्षरच काढणार, मी किती केलं तरी तू असंच वागणार. इतके निगेटिव्ह स्ट्रोक्स आम्ही म्हणतो बऱ्याच वेळेला घरातनं येतात की मुलांना ना ते बाहेर काढणं पण कठीण होतं मनामधनं. ते आणि ना आयुष्यभरासाठी कधी कधी व्रण असतात. हे पालकांच्या लक्षात देखील येत नाही. तर ते खूप महत्वाचं आहे की पालकांनी तिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा दोन्हीचा बॅलन्स राखायला पाहिजे. कठीण आहे पण इम्पॉसिबल नाहीये. आणि यात बरेच काय म्हणूया पिढीतले लोक मला, म्हणजे वरच्या पिढीतली लोक मला म्हणतात की मग काय, आम्ही पण आमच्या मुलांना, आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिव्याच घातल्या होत्या, चुकीचं तुम्ही वागताय म्हणून सांगितलं होतं, आम्ही झालो ना चांगले. तर त्याच्यावरती माझं उत्तर हे आहे, तुमच्या काळामध्ये स्क्रीन्स नव्हते, तुमच्या काळामध्ये एवढा स्ट्रेस नव्हता, तुमच्या काळातलं लाईफस्टाईल वेगळं होतं. ओके, तुमच्या काळामध्ये पालकत्व करायला बरीच मंडळी होती. आता न्यूक्लिअर कुटुंब आहे. ओके, मुलं कमी आहेत. ज्या गोष्टी भावंडांकडनं शिकल्या जायच्या ते पण काही काही घरांमध्ये नाही आहेत, कारण सिंगल चाइल्ड आहे. अनेक गोष्टी बदलल्या आहेत. सो स्टॉप कम्पेअरिंग दॅट. दुसरी गोष्ट, त्यावेळेच्या मुलांची बौद्धिक पातळी, आत्ताच्या मुलांची बौद्धिक पातळी यात अत्यंत फरक आहे. दर 4 ते 5 वर्षांनी बौद्ध्यांक वाढतो असं सायन्स सांगतं. त्यामुळे आत्ताच्या पिढीचा बौद्ध्यांक हा खूप जास्त आहे. त्यामुळे हा जो एक प्रश्न आजकालच्या पिढीला पडतो ना, म्हणजे वयस्कर मंडळींना पडतो ना, की का बरं आम्हाला हे कधी प्रश्न सुचले नाहीत 5वीत असताना, आम्ही नाही बाबा असे प्रश्न विचारायचो आमच्या पालकांना. कारण तुमची तेवढी बुद्धीच नव्हती, तुम्हाला तेवढं एक्सपोजरच नव्हतं. आत्ताच्या मुलांना ते आहे. सो पहिलीतला मुलगा तुम्हाला काहीतरी ऑकवर्ड प्रश्न विचारणार आहे, आणि ऍज अ पेरेंट यू नीड टू बी प्रिपेअर्ड. तुम्ही असं नाही म्हणू शकत तू पहिलीत आहेस, तू असा कसा प्रश्न विचारू शकतोस. मग ते कसल्याही बाबतीत असतील, स्क्रीनवरती त्यांनी पाहिलेल्या काहीतरी गोष्टीबद्दल असतील, ज्या इनअप्रोप्रिएट कंटेंट आहे त्याच्या बाबतीत असतील, किंवा अगदी मी म्हणेन की बाळ कुठून आलं हा सुद्धा प्रश्न असेल. यू नीड टू बी रेडी. तुम्ही विचारलेत 8वीत म्हणून या मुलांनी पण 8वीतच विचारले पाहिजेत असं म्हणण्यात अर्थ नाही.
ही मुलं वेगळी आहे, ही पिढी वेगळी आहे, हा काळ वेगळा आहे. त्या काळाप्रमाणे आपल्याला अडॅप्ट करण्याची गरज आहे. सो पूर्वीच्या लोकांनी खूप मारलं किंवा पूर्वीच्या लोकांनी फार काही कौतुक नाही केलं तरी हे चांगले निपजले. ऍट द सेम टाइम मी असं म्हणेन, प्रत्येक अडल्टनी हा विचार करावा की आपल्या लहानपणीच्या आठवणी आठवताना आपल्याला कुठल्या कुठल्या आठवणी आठवतात. चांगल्या आठवणी येत असतील, मी नाही येत असं नाही म्हणत, पण व्रणही आठवतात ना, ज्या वेळेला आई बाबांनी मारलेलं आहे खूप जास्त किंवा खूप टोचून बोललेले आहेत ना त्या वाईट आठवणी. सो त्या आपण आपल्याला कोणीतरी क्रिएट करून दिल्या आहेत, ज्याची काही गरज नव्हती असे पण क्रिएट करून दिले आहेत. मग त्याच खास आपण आपल्या मुलांना का द्यायच्या? बरोबर. सो आता जर सायन्स पुढे गेले, आपल्याला कळतंय याचा काय परिणाम होतोय, तो उगीच जुन्या गोष्टी मी ज्या चांगल्या वाईट आय डोंट केअर, मी त्यांनी घेतलेलं घेऊन जाणार फक्त, हे करण्यात अर्थ नाहीये. स्वतःला प्रश्न विचारणं आवश्यक आहे. हे खरंच गरजेचं आहे का? याचा उपयोग आहे का? जे त्यांनी केलं म्हणून मी पण करणार, यात काहीच लॉजिक नाहीये. आस्क क्वेश्चन, वॉज इट हेल्पफुल? मला 4 वेळा मारल्यानंतरच मला अक्कल आली का? का माझी आई एक दिवस माझ्यासमोर रडली आणि म्हणली नको रे असं वागूस, त्यावेळेला मला खरं वाईट वाटलं आणि मी बदललो? सो कुठलं टेक्निक ऍक्च्युली वर्क झालं? काही मुलं कोडगीही होणार आहेत या मारण्यानी आणि प्रचंड स्ट्रिक्ट वातावरणाने. हो ना, कारण सगळ्यांना मारल्याने ते सगळे हुशारच झाले असं काही झालेलं नाही. वेगवेगळे उदाहरणं सगळीकडेच आहेत त्याच्यात. त्यामुळे मला असं वाटतं एका उदाहरणामधून सगळ्या गोष्टी जज करू नयेत. आणि दुसरी गोष्ट, शक्यतो मी असं म्हणते की तुम्ही जे देता ते परत येतं. आपण जे म्हणतो आपल्या भगवद्गीतेत पण हेच आहे. तर आपण आपल्या मुलांना मारणार असलो तर नॅचरली ती निगेटिव्हिटी कुठून ना कुठून तरी आपल्यावरती येणार आहे. आपण त्याला ते देतोच निगेटिव्हिटी खास तयार करून, आणि ते परत आपल्याला कुठं ना कुठे मिळणार आहे. मग तुम्ही तो कदाचित तो अडोलेसंट मध्ये गेल्यानंतर खटकन आपल्याला काहीतरी असं बोलेल की जे आपल्याला सहन होणार नाही. किंवा काही जणांच्या केसमध्ये मी असं म्हणते की इतकं टोकाचं काहीतरी वागेल किंवा बोलेल की आपल्याला असं वाटेल कुठून मी आयुष्यात असं बोललो त्याला. बरोबर? आणि मुलं लक्षात ठेवतात. लहानपणीच्या खरंच काही गोष्टी विसरणं अवघडच जातात. सो त्या दृष्टिकोनातून पालकांनी विचार करायला पाहिजे. आता जसं आपण पुढे जात राहतो शाळेमध्ये, 10वीच्या नंतर 12वीच्या नंतर एक खूप मोठा प्रश्न उद्भवतो, पुढे काय करायचं? सायन्स घ्यायचं, आर्ट घ्यायचं, काय करायचं नेमकं, मला पुढे काय करायचंय? काही जण फिगर आउट करून घेतात लवकर, त्यांना क्लॅरिटी असते की हा मला हे विषय घ्यायचे, मी याच्यात पुढे करतो. काही जणांना ती क्लॅरिटी बिलकुलच येत नाही. मला माझ्या वेळेस तेवढी नव्हती. मी माझे पियर्स पाहिलेत, ते सायन्स घेत आहे, मला वाटलं मला जमतंय, घेतलं. मला खूप नंतर कळालं की मला काय आवडतं. पण मग याच्यामध्ये मला माहिती आहे की ग्रो टू फ्लाय ऍप्टिट्यूड टेस्ट घेतात दिशा नावाची. तर ऍप्टिट्यूड टेस्ट ही कशी हेल्प होते आणि कोणत्या गोष्टी त्यातून येत नाही, म्हणजे हे दोन्ही. ओके, सो पहिली गोष्ट, मोठा गैरसमज म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे आयक्यू टेस्ट. ओके, हा गैरसमज आहे. ऍप्टिट्यूड टेस्ट आणि आयक्यू टेस्ट या एंटायरली वेगळ्या आहेत. आयक्यू टेस्ट मध्ये तुमची बौद्धिक क्षमता कळते, ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये तुमचा कल कळतो. काही अस्पेक्ट्स आयक्यूचे मोजले जातात, पण काहीच अस्पेक्ट, सगळे नाही. ओके, 10वी 12वी याच्यानंतर ज्याला करिअर चूज करायचं असतं त्यावेळेला आम्ही कायम असं म्हणतो की मुलाचे काही इनेट पॅटर्न्स असतात. मग ते अभ्यासाच्या बाबतीत असतील की अभ्यास कसा करतात, कन्सिस्टंटली करतात, लास्ट मिनिट करतात, किंवा तेवढे फोकस्ड आहेत का, तेवढे त्यांच्या विषयांबद्दल, कुठल्याही विषयांबद्दल इन डेप्थ माहिती घेण्याची सवय आहे का, प्रॅक्टिकल आहेत का आर्टिस्टिक आहेत, लोकाभिमुख आहेत, लोकांबरोबर काम करायला आवडतं का, एकटं मी माझा बरा, असे आहेत. तो हे जे पर्सनॅलिटीचे किंवा वागणुकीचे जे प्रकार आहेत हे सगळे ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये मेजर करणं आवश्यक असतं. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये वेगवेगळ्या ऍप्टिट्यूड टेस्ट वापरल्या जातात. कधी कधी 2-3 टेस्टचं कॉम्बिनेशन पण वापरलं जातं. मी जी पर्टिक्युलरली ऍप्टिट्यूड टेस्ट वापरते ती ज्ञान प्रबोधिनीची एक टेस्ट आहे डेव्हलप केलेली, ती मी वापरते कारण मला ती सुटेबल आहे असं वाटतं. या पर्टिक्युलर टेस्टमध्ये तुम्हाला त्यांच्या क्षमता आणि कल असे 2 भाग मिळतात. क्षमता या मोर ऑर लेस कॉन्स्टंट असतात. कल हे जे असतात हे जर तुम्ही विचार केलात की मला बदलायचे तर मी प्लॅन करून ते बदलू शकते. ठीक आहे, 2-3 महिने 6 महिने मी एफर्ट टाकले तर मला बदलता येऊ शकतं. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचं काय नक्की चांगलं आहे, म्हणजे तुमची ग्रास्पिंगची कपॅसिटी कशी आहे, तुमचं आर्किटेक्चरल डोकं आहे का,
तुमचं सायंटिफिक डोकं आहे का, तुम्हाला रिझनिंग लॉजिक चांगलं जमतं का, गणिती बुद्धी कशी आहे, लॉजिक पटकन कळतं का तुमची अभाषिक स्मृती जास्त चांगली आहे, जिथे भाषा नाहीये चित्र आहेत ते तुम्हाला चांगलं जमतं का, तुमचा ओव्हरऑल प्रॅक्टिकल अप्रोच आहे का. सो काही काही करिअर्सना ना खूप प्रॅक्टिकल अप्रोच लागतो. जसं की कॉमर्स मधली जी करिअर्स आहेत त्याला प्रॅक्टिकल अप्रोच लागतो. पण त्यांच्या किंवा हॉटेल मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट करिअर्स, MBA, HR याच्यामध्ये ना लोकाभिमुख स्वभाव लागतो आणि सोशल स्किल्स खूप चांगली लागतात. पण तेच मी जर रिसर्च करते एका रूम मध्ये, मला लोकांशी फार कनेक्ट येत नाही, तर तिथे मला फार ग्रेट सोशल स्किल्स पाहिजे तशातला भाग नाही. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी बघून, तुमच्या काय अबिलिटीज आल्या आहेत त्याच्यातनं तुम्हाला करिअर स्ट्रीम चूज करणं सोपं जातं. यात काही जणांचा सायंटिफिक ऍप्टिट्यूड येतो, काही जणांचा कॉमर्स असोसिएटेड येतो, काही जणांचा आर्ट असोसिएटेड येऊ शकतो किंवा अदर करिअर्स असं आपण म्हणूया, ह्युमॅनिटीज करिअर्स म्हणतो रादर दॅन आर्ट्स आम्ही म्हणतो. आणि याच्यामध्ये कुठले तुमचे स्किल्स मागे पडतायत त्याच्यावरती कसं काम करायचं असं पण आम्ही गायडन्स देताना देतो की ठीक आहे तुमची ना पॉवर कमी पडते. पॉवर म्हणजे काय, प्लॅनिंग विथ कन्सिस्टन्सी आणि इंटरनल मोटिवेशन हे तुमचं कमी पडतंय. सो तुम्हाला पॉवरवरती काम करायला पाहिजे. सो ते आम्ही त्यांना सांगतो आणि मग त्याप्रमाणे देतो. काही काही करिअर्सना पॉवर खूप लागते, जसं की मेडिकल, आत्ताच्या परिस्थितीचं बोलते मी, मेडिकल, इंजिनिअरिंग, UPSC MPSCच्या एक्झाम्स किंवा CA, ओके, ही खूप कॉम्पिटेटिव्ह करिअर्स. या कॉम्पिटेटिव्ह करिअर्सना खूप जास्त मेंटल स्ट्रेंथ, कन्सिस्टन्सी ही लागते, चिकाटी ही लागतेच. तर ह्या पर्टिक्युलर करिअर्सना ठराविक लेव्हलचा IQ आणि ठराविक लेव्हलचा कल आणि पॉवर असेल तरच माणसांनी जावं. असं उठसूट उठून हा करतोय म्हणून मी करणार असं करू नये, नाहीतर ना तुमची वर्ष वाया जातात, बाकी काही होत नाही त्याच्यातनं. आणि मग तुमचा स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स पण कमी होतो की मला काहीच जमत नाही. जेव्हा तुम्ही हे गायडन्स देतात, त्या मुलाशी बोलतात किंवा मुलीशी बोलतात, बऱ्याचदा ते सांगत असतील की आता काहीतरी टेस्ट मधून रिझल्ट आला पण ते मला हे आवडतंय, त्याच्यामध्ये सोशल मीडिया, पियर्स आणि त्यांचा स्वतःचा कल या बऱ्याच गोष्टींचं कॉम्बिनेशन खूप मजा येते. सो एक दिवस एका करिअर गायडन्स मध्ये बोलता बोलता मला अशी प्रोफाईल मुलांनी सांगितली. एक तर त्याला करिअर काही फिक्स नव्हतं, नॉलेज नव्हतं, इन्फॉर्मेशनच नव्हती वेगवेगळ्या गोष्टींबद्दल. मला म्हणला मला असं करिअर पाहिजे की मला 9 to 7 जॉब नकोय. ओके डन. मग मला म्हणला मला ना असं ट्रॅव्हल करता आलं पाहिजे, मला असे वेगवेगळे देश पाहता आले पाहिजे आणि मला असं फोटोग्राफी वगैरे करता आली पाहिजे, म्हणजे भरपूर वेळ पाहिजे. सगळं ऐकून घेतलं. म्हणलं कुठला पिक्चर, कुठल्या पिक्चरवरलं कॅरेक्टर. मग त्यांनी सांगितलं ये जवानी है दिवानी मधला जो हिरो आहे तसंच मला हवं आहे. म्हणलं तो पिक्चर आहे, आपण जमिनीवर येऊयात, आपण रियालिटीला येऊयात. जा जरा केसरी टूर्स मध्ये आणि तिथले ट्रॅव्हल एजंट काय करतोय बघून ये. तोही फिरतो अरे सगळे देश, बघून ये ना जरा. म्हणलं तुला जर असं वाटत असेल की डिस्कव्हरी तुझ्या दारात उभं राहणार आहे, या नॅशनल जॉग्राफिकच्या याला या, तुम्हीच या शूटिंगला. इतकं सोपं नाहीये. अख्खं जग कॉम्पिट करताय त्याच्यासाठी. ओके, ह्यामध्ये या क्षेत्रामध्ये तुला कोर्सेस 50 मिळतील, पण क्रीम जे आहे त्यांनाच या सगळ्या चॅनल्स मध्ये चान्स मिळतो. बर, हा चान्स मिळतो पण त्यांना रेकॉग्निशन किती मिळतं? दिसते ती समोर दिसणारी अँकर, तुमचं क्रेडिट्स मध्ये नाव येणार आहे फक्त, ते चालणार आहे का? त्याच्याच बरोबर तुमचं फॅमिली लाईफ हॅम्पर होणार आहे, ते चालणार आहे का? आत्ता तू आहेस 16 वर्षाचा, म्हणजे तू लग्नाचा विचार कर असं मी नाही म्हणत आहे, पण कधीतरी आयुष्यात समजा तुला असं वाटलं तुझी एक पार्टनर आहे, तुझं मूल आहे, तर तुला हे अशा प्रकारचं लाईफ चालणार आहे का? त्याचे बाबा त्या मुलाला कधीच भेटणार नाहीत, सगळ्या जगभरात फिरतायत, हे चालणार आहे का? हे तुझ्या वाईफला चालणार आहे का? सो लेट्स गो प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ना नॉलेजच नसतं, माहितीच घेतलेली नसते की काय काय प्रकारचे करिअर्स अवेलेबल आहेत. आणि याची सुरुवात ना खरं तर 8वी पासून करायला पाहिजे, बिकॉज एका वर्षात हा निर्णय घेणं अशक्य आहे. यू हॅव टू स्टार्ट एक्सप्लोरिंग, स्टार्ट टॉकिंग टू पीपल. तुमच्या आसपास अनेक लोक असतात, नातेवाईक असतात, मित्र असतात, जे वेगवेगळे करिअर्स करत असतात. त्यांच्याशी जाऊन बोललं पाहिजे. अच्छा तुम्ही हे करता, तुम्ही बँकेत आहात, ओके, तुमचा नक्की काय जॉब असतो, तुम्ही तिथे काय करता, तुम्हाला काय आवडतं बँकेतलं, तुम्हाला काय आवडत नाही. बरोबर आहे. हे प्रॅक्टिकल लेवलला पाहिजे. गुगल करून बँकिंग म्हणजे काय हे कळण्यात काहीच अर्थ नाहीये.
मस्त चॅट जीपीटी वगैरे खूप छान पद्धतीने इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला. आणि तसं बघितलं तर सगळेच जॉब ल्युक्रेटिव्ह आणि मस्त वाटतील. रियालिटीवरती येऊया. तुम्ही भारतात राहता, भारतातल्या बँकेत कसा जॉब असतो ते समजून घ्या. आणि कुठलंही करिअर, मग त्याच्यात ग्राफिक डिझायनर, तुम्ही अगदी म्हटलात मला ग्राफिक डिझायनर द्यायचं, एका ग्राफिक डिझायनरला भेटा, त्याचं वर्किंग आवर्स, त्याला मिळणारे पैसे तुम्हाला चालणार आहेत का? चालणार असतील, नो इश्यूज. इंटर्नशिप्स करा, अनुभव घ्या, ज्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट वाटतोय त्याचे छोटे छोटे कोर्सेस करून बघा. हा ऑप्शन आपल्या पिढीला नव्हता, आत्ताच्या पिढीला आहे, पण त्याचा वापर करून घेतला पाहिजे. सोशल मीडिया आहे, त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करून घ्या. लिंक्डइन वरनं लोकांना कनेक्ट करा, त्या लोकांना बोला तुम्ही या ऑर्गनायझेशन मध्ये काम करताय, मला लक्षात आलं, कॅन आय हॅव 5 minutes ऑफ युअर टाइम इन चॅटिंग अँड आय वुड लाईक टू नो अबाउट युअर करिअर. आय एम इन 10th स्टँडर्ड अँड आय वॉन्ट टू लर्न. हे म्हणता येऊ शकतं. आणि आताच्या याच्यातली लोक उत्तरं देतील. तुम्ही ट्राय तर करा. सो एक्सप्लोर करा. विदाउट एक्सप्लोरिंग डोंट गो फॉर अ कन्क्ल्युजन की मला हेच करायचंय आणि मला हेच करायचं नाहीये. आधीच समजून घ्या, हेच माझं म्हणणं असेल. पण तेच बऱ्याच वेळेला केलं जात नाही. आणि मग पालक थोपवतात, नाही तो आपला सायन्सला जा. आत्ताच माझ्याकडे एक मुलाची केस चालू आहे, बापरे, त्याच्या आयक्यूची कपॅसिटी बघता मला क्लिअरली कळतंय की त्यांनी चूक केलीये, घोडचूक केलीये सायन्सला जाऊन. त्याला काहीही झेपत नाहीये. जेईचाच क्लास आणि हे लावलंय. मला म्हणला मला 11वीतच लक्षात आलं होतं की मला झेपणार नाही, पण मला घरी सांगायची हिंमत नाहीये. हे जेई वाला खूपच डिप्रेसिंग आहे. म्हणजे माझा भाऊ जेव्हा 11वीत होता त्यांनी जेई नव्हतं घेतलं. त्याला कळालं होतं की त्याला काय करायचं, मग त्यांनी कॉमर्स वगैरे सगळं घेतलं. पण तो त्याच्या मित्रांचे अनुभव सांगायचा मला की हे गेलेत, त्यांनी पैसे भरले, क्लासेसमध्ये करतायत, त्यांना काहीही कळत नाही, पण घरी सांगायची हिंमत नाही. किती खूप डिप्रेसिंग गोष्ट आहे. आणि म्हणजे मी पण आता काउन्सिलिंगच्या काही मुलींच्या केसेस झाल्या ज्या नीट आणि जेईचं करतायत. येणारं प्रेशर, प्रत्येक टेस्टमध्ये येणारे रिझल्ट आणि त्यांनी होणारं मानसिक ताण हॉरिबल आहे. म्हणजे मला तर असं, म्हणजे मला कीव याची आली की उरलेले जे लोक आहेत जे काउन्सिलिंग सेशन्स घेत नाहीयेत ते काय करतायत. कारण ज्यांची मी घेतेय त्या ऍटलिस्ट हे समजू शकतायत की त्यांना कसा विचार करायचा आहे, काय पद्धतीने करायचं. उरलेल्यांचं काय, ते तर कोणाचीच हेल्प घेत नाहीयेत. ते कसं कोप अप करतायत. आणि लोक ते कुठेतरी विसरतात की खूप लोक जात आहेत त्या एक्झाम्सला, पण किती पुढे जात आहेत ते पण आता आम्ही पण तेच येणाऱ्या प्रत्येक करिअर काउन्सिलिंग मध्ये सांगतो की प्लीज, अनलेस यू आर दी टॉप मोस्ट इन युअर मार्क्स, जेई नीटचा विचारच करू नका. नीटचा पॅरामेडिकलसाठी विचार करणार असाल तर पॅरामेडिकल फील्ड्स आहेत, त्याच्यामध्ये व्यवस्थित स्कोप आहे अजूनही आणि खूप छान चान्सेस आहेत. सो त्याच्यासाठी नीट देणार असेल तर द्या, पण देन एम दॅट ओनली. उगीच तुम्ही भारांभर काहीतरी करत बसू नका. आणि किंवा सीईटीजनी काम होणार असेल तर सीईटी द्या. म्हणजे ती सुद्धा कठीणच आहे, पण कम्पॅरेटिव्हली बेटर. बरोबर, कॉम्पिटिशन थोडी कमी. आणि लेव्हल ऑफ टेस्ट इज ऑल्सो ओके. ग्रेट. एक शेवटचा पार्ट आहे रॅपिड फायर, मग त्यावर आपण एक कन्क्लुजनचा पार्ट घेऊ आणि आपण थांबू. तुम्हाला कुकिंग खूप आवडते असं तुम्ही मला सांगितलं होतं. तुम्हाला प्लांटिंग खूप आवडतंय असं. याच्याच्या आसपास एक शॉर्ट क्वेश्चन्स आहेत, जसं की तुम्हाला कोणती डिश बनवायला आवडते? पास्ता. ते बेल्जियम मध्ये शिकलेला. हो, व्हाईट सॉस पास्ता. आणि खायलाही ते आवडतं सर्वात जास्त? हो, व्हाईट सॉस पास्ता खायला आवडतं. इंडियन डिश कोणती बनवायला आवडते तुम्हाला? पावभाजी. तुमचे आवडते फुलांचे झाड? ओके, निशिगंध, त्याच्यानंतर मोगरा आणि जरबेरा. का बरं? निशिगंध आणि मोगऱ्याचा वास खूप छान असतो, की त्याचा वास घेतला की एकदम रिफ्रेशिंग वाटतं. आणि जरबेराचे जे शेड्स ऑफ कलर्स आहेत ते मला खूप आवडतात. तुमचं आवडतं पुस्तक किंवा मूवी किंवा एखादं पोयम, कोट काहीतरी असतं? ओके, कोट सांगते आधी. आफ्टर एव्हरी सॅड डे कम्स अ ग्लॅड डे, सो कीप स्माइलिंग. ग्रेट. पुस्तक जी खूप आहेत पुस्तकं, पण तुमच्या टॉप ऑफ द माइंड जे 3 येत आहेत? ओके, आता मी जनरल शिवाज ट्रायोलॉजी पुन्हा पुन्हा वाचतेय, सो ते एक आहे. अमिश त्रिपाठी. हा, ते परत परत वाचते, त्यामुळे ते एक आहे. त्याच्यानंतर
द मॉन्क हू सोल्ड द फेरारी, ते रॉबिन एक शर्मा. आहे, ती आवडतात. तुमच्या जॉब बद्दल एखादी कन्फ्युजिंग गोष्ट जी लोकांना वाटते, खूप मिसअंडरस्टूड करतात ती. मी लोकांच्या मनातलं वाचू शकते. असं खरंच वाटतं लोकांना? येस, अनेक लोकांनी आता सांग माझ्या मनात काय चाललंय, मी अशी बघत राहते, ठीक आहे जाऊ दे, तुम्हाला कळत नाहीये, सोडून द्या, मला बोलायचं नाही या विषयी, असं असतं माझं. तुमची कोणती फेवरेट मूवी? मूवी परस्यूट ऑफ हॅपीनेस. खरंच खूप छान खूप movie. छान. येस, थोडक्यात सांगू शकता की तुम्हाला ती काय आवडते? त्याच्यात त्याचा जो स्ट्रगल दाखवलाय ना, तो खूप रिलेट करतो आपण. कारण एक तर तो त्या छोट्या मुलाबरोबर असतो, मलाही मुलगा आहे, त्यामुळे मला असं ते थोडंसं की माझा मुलगा त्याच वयाचा जर असता तर कसं झालं असतं, खूप रिलेट व्हायला होतं. आणि शेवटी तो जे अचीव्ह करतो, ज्या लेव्हलनी अचीव्ह करतो, ती जर्नी फार सुंदर आहे. ग्रेट. Yeah. कन्फ्युजन कडे आपण आता एक शेवटचा प्रश्न असा की जर तुम्हाला एखादी ऍडवाइस द्यायची असेल पॅरेंट्सला, काय देसाल तुम्ही? एक शॉर्ट मध्ये. जस्ट कनेक्ट विथ युअर चाइल्ड. तुमच्या मुलाबरोबर तुम्ही कनेक्ट करा, बऱ्याचशा गोष्टी आपल्या आप सॉल्व्ह होतील. आणि स्वतःला माइंडफुल ठेवा, तुम्ही काय करताय, कशासाठी करताय, फक्त सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. तुम्ही काय खाताय, कशासाठी खाताय, तुम्ही व्यायाम करताय नाही करताय, तुम्ही खूप जास्त स्क्रीन बघताय नाही बघताय, तुम्ही काम किती करताय नाही करताय, जे काही आहे त्याच्याबद्दल फक्त माइंडफुल राहिलात आणि ते कनेक्ट केलं तुमच्या आसपासच्या गोष्टींची, अनेक प्रॉब्लेम्स तिथल्या तिथे सॉल्व्ह होतील. अनफॉर्च्युनेटली आजकाल आपण कनेक्ट करायला आणि विचार करायलाच घाबरतो आणि त्या स्क्रीनमध्ये कुठल्या तरी सिरीजमध्ये गळून जातो की मला विचारच करायचा नाहीये. ओके, किंवा बिंज इटिंग, बिंज वॉचिंग करून सगळ्याचा घोटाळा करून ठेवतो. ते जर करायला सुरुवात केली तर आपण स्वतःच्याच चुका सुधारू. एखाद दिवशी जास्त ओरडलेलं असेल तर स्वतःच्या मुलाला सॉरी म्हणू आणि सॉल्व्ह करू प्रॉब्लेम. एखाद दिवशी आपण रडलो असू तर मुलाला समजावू की इट्स ओके, रडणं होतं कधीतरी, प्रॉब्लेम्स येतात. सो अशा प्रकारे आपण जर स्वतःशी कनेक्टेड असलो तर मुलाशी जास्त चांगल्या रीतीने कनेक्ट करू शकू. आणि आय थिंक कनेक्शन कॅन ओनली लीड टू करेक्शन. सुंदर. त्यामुळे तेच आपण फोकस करायला पाहिजे. आपण पॉडकास्टच्या शेवटला आहे सध्या आणि आम्हाला खूप मजा आली. पॉडकास्ट खूपच छान गेला, तुम्ही खूप मन मोकळ्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं. मला बऱ्याच वेळेला या गोष्टी बऱ्याच पालकांशी किंवा बऱ्याच लोकांशी शेअर करायच्या असतात, कारण हा चान्स नाही मिळत. म्हणजे मी पालकांना जनरलमध्ये मीटिंगमध्ये बऱ्याच सूचना करत असते, पण इन जनरल लोकांना हे शेअर करायला मला असं वाटतं की त्यांना चान्स मिळाला पाहिजे. तो मला चान्स तुम्ही उपलब्ध करून दिलाय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच होण्याची संधी तुम्ही मला दिली आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. धन्यवाद. थँक्यू. आई वडील आणि मूल यांना त्यातले बरेच वेगळे दृष्टिकोन तुम्हाला आज कळाले असते. कसं एकमेकांच्या अडचणी आपण समजून घेऊ शकतो आणि कसं संवाद आणि जो दुरावा आहे तो कमी करू शकतो. आपल्या मुलांना आपण कसं सहाय्यता देऊ शकतो एकदम चांगल्या प्रकारे कळालं असेल. अशाच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी चर्चांसाठी आराम स्टुडिओला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर होईल त्यांना नक्की शेअर करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या भागात. जय महाराष्ट्र.